Praise the Lord. The two trees, दोन झाडे, knowledge or life. ज्ञान का जीवन. The two trees, दोन झाडे, knowledge or life. ज्ञान का जीवन. We'll open our Bibles to Genesis chapter 1 verse 31. उत्पत्तीचा पहिला अध्याय त्यातलं 31व वचन आपण यावेळेला काढूया. God saw all that he had made and it was very good. उत्पत्ती 1 त्यातलं 31व वचन. आणि देवाने आपण जे केले होते ते सर्व पाहिले आणि पहा ते फार चांगले होते. Amen. Amen. Everything God created was good सगळं जे देवाने निर्माण केलं ते चांगलं होतं and they were in perfect order. आणि अगदी परिपूर्ण क्रमात होतं. In the beginning, सुरुवातीला life was very peaceful, आयुष्य अगदी शांतीनं भरलेलं होतं. life was very pure, आयुष्य शुद्ध, निखळ, पवित्र होतं. and here goodness meant to grow. आणि इथे चांगुलपण म्हणजे वाढण्याविषयीनं, Not to break but to grow. तुटायला नाही, वाढायला. Amen. आमेन. Knowledge would have increased ज्ञान वाढलं असतं but पण always under God's authority. नेहमी देवाच्या अधिकाराखाली. Amen. आमेन. Without God's submission, देवाला आपण शरण न येता, that knowledge is useless. देवा शरण न येता आलेलं ज्ञान निरुपयोगी आहे. Amen. आमेन. So every knowledge should be under God's authority. तर सर्व ज्ञान जे आपण प्राप्त करतो ते देवाच्या अधिकाराखालचं पाहिजे बेटा. Otherwise that knowledge can destroy you. नाहीतर ते ज्ञान तुझा नाश करू शकतं. ते ज्ञान फुगेल, ते जगातलं आहे. See, humans would have studied creation. आणि मानवाने निर्मितीचा अभ्यास केला असेल They may have discovered science too, आणि मानवाने विज्ञान शास्त्र सुद्धा शोधून काढलं असेल, मनाई नाही. created art, आणि कितीतरी कला अशा सगळ्या निर्माण केल्या असतील माणसाने. built culture, माणसाने कल्चर बांधलं असेल, संस्कृती परंपरा बांधल्या असतील. explored the world. माणसाने संपूर्ण जग एक्सप्लोर केलं असेल. माणूस आहे, टॅलेंटेड असतो, कलागुणी आहे, प्रतिभावान आहे, माणूस हे करू शकतो. But always in loving alignment with their creator. पण माणसाने हे सगळं त्याचा जो निर्माण करताय त्या निर्माणकर्त्याशी प्रेमळपणे जुळवून घेऊन केलं पाहिजे. Otherwise all your talent, all your knowledge, all your wisdom is useless. नाहीतर तुमच्या सगळ्या कला, प्रतिभा, ज्ञान सगळं निरुपयोगी आहे जर त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त या जगाचा जो जिवंत परमेश्वर तो नसेल तर ते सगळं बिनकामाचं आहे. Knowledge under obedience produces wisdom. आज्ञा पालनाखालचं ज्ञान जे आहे त्यातून ज्ञान प्राप्त होतं, अजून वाढतं. But knowledge under rebellion, पण बंडखोरपणातलं जर ज्ञान असेल it will always cause confusion. तर त्यातनं गोंधळच होणार आहे. Knowledge without God is weariness. देवाशिवायचं ज्ञान थकवा देतं बेटा. माणूस थकून जातो देवाशिवायच्या ज्ञानात. मग ते कुठलेही असो, डिग्री असो, PhD आणि काही पण डी, ते सगळं थकवा देतं. Knowledge without God देवाशिवायचं आलेलं सगळं ज्ञान is pride. गर्व आहे. Because कारण the devil has knowledge सैतानाला ज्ञान आहे and he is full of pride आणि तो गर्वाने भरलेला आहे and he is nowhere close to God. आणि तो देवाच्या कुठेही जवळ नाही. सैतान ज्ञानी आहे आणि तो गर्वाने भरलेला आहे आणि तो देवाच्या कुठेही आसपास किंवा जवळ नाहीये. All his knowledge is taking him to hell. सगळं त्याचं ज्ञान त्याला नरकात नेत आहे. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? He is full of wisdom. तो ज्ञानाने भरलेला आहे But what is his end? पण त्याचा अंत काय आहे? नरक. That's what happens. असंच होतं. You may read all the books in the library. तुम्ही वाचनालयातली सगळी पुस्तकं वाचून पिंजून काढत असाल, But if that knowledge is not under the submission of God, जर ते ज्ञान देवाच्या अधीनतेखालचं नसेल it will never take you to heaven. ते तुला स्वर्गात नेणार नाहीये. Amen. ते ज्ञान तुला स्वर्गात नेणार नाही. I imagine Adam and Eve walking freely in the garden, मी कल्पना करतो पहा की आदाम आणि हवा किती मोकळीकतेनं त्या बागेत चालत होते learning about animals, आणि जनावरांविषयी शिकत होते, learning about plants, झाडांझुडपांविषयी शिकत होते. अगदी मोकळीकतेनं त्या बागेत दोघं चालत होते and speaking to God face to face. आणि देवाशी समोरासमोर बोलत होते. And nothing feels heavy आणि काही जडपणा, ओझं वगैरे काही तिथे त्यावेळेला नव्हतं. because everything flows from trust. कारण सगळं विश्वासातनं बाहेर वाहतं ना बेटा. Where there is trust, there is peace. जिथं विश्वास असतो तिथे शांती असते. Amen. आमेन. A river inside its bank always will bring life. किनाऱ्याच्या आतली नदी नेहमी जीवन आणते. But when it floods beyond its boundaries, पण जर ती नदी तिच्या सीमारेषेच्या पलीकडे वाहायला लागली it will bring destruction. त्यातनं नाश येतो. त्याला पूर म्हणतात. पण किनाऱ्याच्या आतली नदी ऑलवेज अ ब्लेसिंग. पण पूर आला
तर इज डिस्ट्रक्शन, तो नाश आहे. Every river has a bank. प्रत्येक नदीला किनार असतो बेटा. Amen. आमेन. Growth is beautiful when it stays surrendered to God. वाढ जेव्हा देवाला शरण असते तेव्हाच चांगली असते. वाढ बंडखोरपणातली नॉट गुड. God did not forbid knowledge forever. आणि देवाने काही कायमचं हे ज्ञान सोडलेलं नाही. He forbade independence from him. तर देवाने तुम्ही माझ्यापेक्षा स्वतंत्र राहायचं नाही असं सांगितलंय. तुम्ही ज्ञान भले प्राप्त करा पण माझ्या सकट मला सोडून नाही. Amen. असं देव म्हणतो. So God's command was not against learning. तर देवाची आज्ञा तुम्ही शिकायचंच नाही याचं असं नाहीये. देव असं म्हणत नाहीये. Because some people said, God said, don't eat of the tree of the knowledge of good and evil. कारण मग काही लोक म्हणतात की देवच म्हणाला ना की बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ खायचं नाही. That means God is against knowledge. म्हणजे देवाला ज्ञान आवडत नाही, आपण ज्ञानी बनायचं नाही का? गॉड इज अगेन्स्ट विजडम का? असं नाही रे. No. नाही, नाही. He was not against learning, देव आपण शिकून घेणं याच्या विरुद्ध नाहीये. but against defining right and wrong without God. पण देवाशिवाय तुम्ही हे बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे असले निर्णय देवाशिवाय लावायचे नाही. काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे हे निर्णय लावताना पहिले देवाला आत घ्या मग निर्णय लावा. Amen. विदाउट गॉड डोंट डिसाइड व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. That's why the tree of knowledge is called knowing good and evil. म्हणून ज्ञानाचं झाड जे आहे ना त्याला बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड म्हणतात. And so today's world तर आजचं जग wants that concept. आजच्या जगाला ती संकल्पना I पाहिजे. know what is right, I know what is wrong. आजच्या जगाला आजच्या जगातल्या माणसांना या पिढीला तेच हवंय. देव नकोय. मला माहितीये ना, मुझे मालूम है ना क्या सही है क्या गलत है. अरे क्या मालूम है. But God says, don't eat of that tree. पण देव म्हणतो ते झाड खाऊच नको ना. I don't want you to make decisions. माझी इच्छा नाही की तू निर्णय घ्यावे. You have to live by the tree of life. तू जीवनाच्या झाडावर जग. I am going to lead you. मी तुला चालवणार I आहे. am going to guide you. मी तुला I मार्गदर्शन am going to करणार tell you what is मी right, तुला what is सांगणार- wrong. मी तुला सांगणार आहे बरोबर काय चुकीचं काय. मी तुला निर्णय सांगित तो निर्णय घे. Because कारण today's right is wrong in God's eyes, आजचं बरोबर ते देवाच्या नजरेमध्ये चुकीचं असू शकतं and today's wrong is right in God's eyes. आणि आजचं जे काही चुकीचं तुला वाटतंय ते देवाच्या नजरेत बरोबर असेल. हु नोज व्हॉट डू यू नो. Amen. काय माहिती Only God knows. फक्त देवाला सगळं माहिती असतं बेटा. Amen. Amen. So the tree of the knowledge of good and evil, म्हणून बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं हे जे झाड आहे it represented moral autonomy, ते प्रतिनिधित्व करत आहे नैतिकतेविषयीनं. that I will do it. मी करणार मैं करेगा I ना. know what is right. मैं करेगा मुझे मालूम है ना क्या बराबर है. मी करतो ना मला माहिती आहे ना. But the tree of life represented dependence and eternal fellowship with God. पण जीवनी झाड काय प्रतिनिधित्व करतं. जीवनी झाड याचं प्रतिनिधित्व करतं की मी आयुष्यभर देवावरती अवलंबून राहणार आहे आणि माझे निर्णय मला देव घ्यायला मदत करेल. Say, I want fellowship with God, मला देवाशी सहभागिता पाहिजे. मला देवाशी उठायचं बसायचं बोलायचं आहे. not apart from God. मला देवाशिवाय आयुष्यात काही करायचं नाही. देव पहिला. Amen. Amen. And Bible says in Genesis 2:9, आणि उत्पत्ती 2 अध्याय त्यातल्या 9व्या वचनामध्ये बायबल म्हणतं the tree of life was in the middle of the garden. उत्पत्ती 2 अध्याय 9 वचन ते जे जीवनी झाड ते बागेच्या मध्यभागी And the होतं. tree of the knowledge of good and evil also. बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड व बरे आणि वाईट जाणण्याचे झाड होते. मध्यभागी See, two trees, 2 झाडे, real trees, 2 खरी झाडे stood in a real garden खऱ्या बागेत होती. with spiritual meaning. आध्यात्मिक अर्थ असलेली 2 खरी खुरी झाडे खऱ्या खुऱ्या बागेत होती. And I think so these were real trees आणि मला असं वाटतं ही खरी झाडे होती. with real fruit, मला असं वाटतं ही खरी खुरी झाडं होती. खरी फळं त्याला होती placed in a real location. आणि खऱ्या परिसरामध्ये रोवलेली लावलेली होती. And here they are described along the rivers, आणि इथे त्याचं वर्णन असं केलंय की नदी किनारी and there was land and there was gold. सगळीकडे जमीन आहे, सोनं आहे. So which shows that the story is grounded in real history. आणि त्याच्यावरनं कळतं की ही कथा जी आहे ती खऱ्या इतिहासात मुळावलेली कथा आहे. Yet in the Bible something can be literal but symbolic also at the same time. तरी सुद्धा बायबल मध्ये असं होऊ शकतं की एखादी गोष्ट लिटरली तिथे आहे पण ती दर्शकात्मक अर्थाने सुद्धा बोलत आहे. Like the rainbow. जसं धनुष्यबाण, It was real. सप्तरंगी धनुष्य खरंच होतं ना. But it was also a covenant sign from God. पण देवाकडनं आलेली ती कराराची निशाणी होती. नोहासाठी दिलेली सप्तरंगी धनुष्य. God took that rainbow and brought it into a
sign for the आणि people. देवाने ते सप्तरंगी धनुष्य घेतलं, नोहासाठी त्याला चिन्ह म्हणून ठेवलं. Like the Passover lamb also. जसं वलांडणाचं कोकरू सुद्धा. It was real, but it pointed out to Christ. वलांडणाचं कोकरू पण खरं होतं, पण त्याचा इशारा ख्रिस्ताकडे होता. Like the cross also was real wood, जसा वधस्तंभ खऱ्या खुऱ्या लाकडाचा बनवलेलाही वधस्तंभ होताच ना, but it was also a turning point of eternity. पण अनंत काळासाठी तो एक वळण बिंदू होता. So I believe that these trees were two physical trees, तर मला असं वाटतं ही दोन झाडं शरीर रूपाने तिथे हजर होती, but deeply symbolic. परंतु दर्शकात्मक अर्थ त्याच्यात ठासून भरलाय. And see now these two trees आता ही दोन झाडं पहा, standing quietly in the center of the garden. शांतपणे बागेच्या मध्यभागी ही झाडं उभी आहेत. One tree offering life. एक झाड जीवन देत आहे. How? कसं? Through trust. विश्वासाद्वारे. And the other tree आणि दुसरं झाड offering knowledge, ज्ञान देत आहे. not through trust, विश्वासातनं आलेलं ज्ञान नाही, but through independence. पर स्वतंत्रता. मुझे आजादी चाहिए, फ्रीडम चाहिए, मुझे कोई कुछ बोलना मत. Are you getting me? हे असं Two trees. दोन झाड, One independence, एक स्वतंत्रता the आजादी, other is speaking about आणि dependence. दुसरं बोलताय अवलंबन. And God told them clearly, आणि देव त्यांना अगोदरच स्पष्टपणे बोललेला होता no independence, की मी स्वतंत्रता अशी तुम्हाला देणार नाही, dependence. माझ्यावर तुला अवलंबून जगावंच लागेल. There lies your blessing. तिथेच तुझे आशीर्वाद आहेत. And heaven was watching the choice. आणि स्वर्ग निवड बघत होता. Amen. स्वर्ग बघत होतं की आता काय निवड होते बघूया. Like a wedding ring is just metal, जसं लग्नाची अंगठी एक धातू आहे, but removing it in anger is not about the metal. पण ती रागाने काढून फेकून देणं म्हणजे तो फक्त धातू नाहीये. It's about the covenant. तू करार मोडतोय, It's about the relationship. तू नातं मोडतोयस. See? And many times we look at the ring, but आणि we forget the covenant. अनेक वेळेला आपण अंगठी बघतो पण करार विसरतो. So don't look at the trees, but look at the covenant तर that God फक्त made. झाडांकडे बघत बसू नको. देवाने जो करार केलाय त्या कराराकडे लक्ष लाव. Amen. Amen. The issue was never the fruit, प्रकरण फळांविषयी कधीच नव्हतं. it was the trust. प्रकरण विश्वासावरच आलेलं आहे. But people have a long debate. पण लोकांच्या चर्चाच फार मोठ्या ना, Or whether it वादी was an apple, or हुज्जतच whether it घाल. was a mango, whether it was a हुज्जतच. chiku. हुज्जतच घालत बसणार नाही. पण मग ते कुठलं फळ होतं? सफरचंद होतं का? नाही, चिकू. अरे जे होतं ते होतं, खाल्लं आणि गडबड झाली See? ना. So, like people today only talk about the ring being जसं आजची removed or लोकं. being placed. आजची लोक जसं फक्त अंगठीविषयी बोलतात, ती घातली आणि मग काढली, घातली, काढली, Oh, काढली म्हणजे तो आता तुटलं तुटलं काढली, ना. काढली, आता म्हणजे घातलं म्हणजे एकच breakup हो झालं. गया, See, breakup हो गया. It's not the ring. अरे It's the covenant. अंगठी नव्हतं का असं काही? त्याच्या मागचा करार करतो ते सगळं. So every heart still contains these two trees as our daily choice. तर प्रत्येक हृदयामध्ये ही दोन्ही झाडं आज सुद्धा वसलेली आहेत, जी आपल्याला निर्णय घ्यायला लावतात. Amen. काय निवड आपण करणार आहे. Something even today pulls us to the tree of knowledge. आणि आज सुद्धा काहीतरी आपल्यामध्ये असं आहे बरं का, की जे आपल्याला ज्ञानाच्या झाडाकडेच खेचतं. आपण पण तेवढी सरळ जात नाहीच ना. Even after partaking of the tree of life, this tree of knowledge pulls us. आणि हे जीवनाच्या झाडातनं म्हणजे येशू नावाचं जीवनी झाड सेवन केल्यानंतर सुद्धा आजही कधी ना कधी आपल्याला ते बऱ्या आणि वाईटाचं ते ज्ञान देणारं झाड थोडंसं खेचतं. Say, you have to pull yourself to the tree of life. पण तुम्ही जीवनी झाडाकडे स्वतःला खेचा आणि स्वतःला ठेवा. Till your death, this battle will be on. मरेपर्यंत हे युद्ध तुझ्यामध्ये सुरूच असणार आहे की नाही. मला थोडंसं अजून ज्ञान वाढू दे ना, अजून मला थोडंसं ज्ञान वाढू. त्याला The devil is calling you. सैतान तुला हाका मारतोय Come on, partake of the tree of knowledge. आणि सैतान तुला हाक मारून म्हणतोय की त्या ज्ञान देणाऱ्या झाडाचं खा खा और खा, Everybody is educating himself now. आणि सगळेजण आता बघा स्वतःला शिक्षण देतात. स्वतःला राहून राहून सगळ्यांना आता असं वाटायला लागलंय की मी सुद्धा शाळेत आणि कॉलेजमध्ये जाऊन थोडं शिक्षण वाढ, Yes, you do it, हे कोर्स करतो, वो कोर्स करा, मनाई कसली नाही. but पण keeping the tree of life as your foundation. थोडं जीवनी झाडाला स्वतःचा पाया ठेवा, नाहीतर हे जगातलं आलेलं ज्ञान तुझी गाडी घसरवेल. So this fruit had no magic power in itself. त्या फळामध्ये काही जादूची अशी पॉवर नव्हती. The power was in obedience or disobedience. सामर्थ्य कशात होतं की आज्ञापालन करताय की आज्ञाभंग करताय, त्याच्यावर पुढचा खेळ आहे. So eating was a moral decision. तर खाणं एक नैतिक निर्णय झाला. It was crossing a boundary God had lovingly set for them. आणि देवाने प्रेमळपणे जी सीमारेषा आखली होती, ती सीमारेषा त्यांनी ओलांडली. If they had continued partaking of the tree of life, आणि जीवनी झाडातूनच जर ते खात बसले असते they would have lived forever in तर righteousness. ते कायमचे नीतिमानपणात जगले असते. Amen. आमेन. They would have lived forever in fellowship with God. आणि कायमचे देवाच्या सहभागीतेत जगले असते. And this was God's
desire. आणि ही देवाची इच्छा होती. That He wants us to have fellowship with Him. हीच देवाची इच्छा आहे की आपण देवाच्या सहभागितेमध्ये कायम राहायला पाहिजे. आज आया फिरने आया फिर आया फिरने असं नाही, कायम. In other words, दुसऱ्या a शब्दात branch should be attached to the vine. फांदी द्राक्ष वेलाला चढलेली पाहिजे, ती तिथेच शोभते. Otherwise it will wither away. नाही तर ती वाळणार. येशूंशिवाय आपण चांगले दिसत नाही, माहितीये. येशूंशिवाय जगाला गेलो तर सुकल्यासारखा चेहरा होईल आठ्या पडलेला. And then there would have been proper expansion आणि मग व्यवस्थित सगळं वाढलं असतं. without any corruption. काही भ्रष्टता तिथे आली नसती, भ्रष्टाचार आला नसता आणि सगळं व्यवस्थित There वाढलं would असतं. have been creativity without any violence आणि on this earth. एक क्रिएटिव्हिटी, एक नाविन्य असं आलं असतं की ज्याच्यामध्ये हिंसा पण नाहीये. And there would have been growth without selfish ambition. आणि अशी वाढ आली असती की ज्याच्यामध्ये स्वार्थी महत्वाकांक्षा लपलेल्या नाहीयेत. Say, that would have happened if they had only partaken of the tree of फक्त life. जीवनी झाडातून त्यांनी खाल्लं असतं ते हे असं झालं असतं की नाविन्य सुद्धा कुठलंही त्याच्यामध्ये महत्वाकांक्षा वगैरे न लपता झालं असतं. See, the world would have not been filled with pride and cruelty. आणि मग जग गर्वानं आणि वाईटपणानं भरलेलं नसतं. Because कारण even expansion under holiness is not destructive. पावित्र्याखाली वाढणं सुद्धा नाश नाहीये. Say, पावित्र्याखाली वाढणं इज नॉट डिस्ट्रक्शन, तो नाश नाहीये. today we are trying to stop the population growth. आज आपण लोकसंख्या कमी करायचा प्रयत्न करतोय. But God is not afraid of population growth. पण देव काही लोकसंख्या वाढल्यामुळे घाबरत नाही. God can feed. देव सगळ्यांना खाऊ घालू शकतो, तो देव आहे. He can feed the whole world. अख्ख्या जगाला तो खाऊ घालू Even शकतो. if it doubled up, आणि जरी लोकसंख्या दुप्पट झाली तरी देव God खायला will be घालेल. able to feed तो them. देव आहे, देवाला सगळ्यांना खायला घालायला जमणारच आहे. पण Not after partaking of the tree of knowledge and त्या ज्ञानाच्या झाडातनं खाल्ल्यावर नाही. ते झाड त्या ज्ञानाच्या बरं आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड त्याचं खायचं त्यानंतर नाही. freedom with surrender creates peace. अधीनतेतून आलेलं फ्रीडम, अधीनतेतून आलेली आझादी शांती निर्माण करते. राईट इट डाऊन, दिस इज पंचिंग लाईन. अधीनतेतून आलेली आझादी. And after the fall, आणि पतन झाल्यावर knowledge became mixed with fear, ज्ञानामध्ये भीती मिसळली. fear भीती, and wrong kind of power. चुकीच्या पद्धतीचं सामर्थ्य, And भीती, pride, and गर्व, shame, and अभिमान, embarrassment. स्वाभिमान, लज्जा, Innocent life म्हणजे एक भोळ असं जीवन became a corrupted knowledge. भ्रष्ट ज्ञान झालं, भ्रष्ट. And that is why म्हणून- redemption became necessary for God. म्हणून मग उद्धार देवाला गरजेचाच झाला की या लोकांना मला उद्धार द्यावाच लागेल आता. Because we have all partaken of the tree of the knowledge of good and कारण evil. की आपण सर्वांनी त्या बऱ्या आणि वाईटाच्या ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ खाल्लेलं आहे. ऑल ऑफ अस. We only see the knowledge of good, but we don't see the knowledge of evil is there in us. आपल्याला फक्त त्या झाडातनं आलेलं चांगलं ज्ञान दिसतं. अहो पण त्याच्या सोबत वाईट पण आलंय. Say. एक के ऊपर एक फ्री आया है. That's why we see the mixed kind of nature in people. म्हणून लोकांचे स्वभाव आपल्याला असे मिसळलेले दिसतात की कभी कभी वो बहुत अच्छा रहता, कभी कभी उसको क्या होता हमको समजता ही नहीं है. Sometimes he is an angel, the next time he is the devil. कधी कधी तो देवदूत असतो आणि दुसऱ्या क्षणाला तो सैतान होतो. का बरं असं? कारण एक पे एक फ्री, ते झाड जे आहे ना त्यातनं चांगलं आलंय तर वाईट पण आलंय, त्याचे उदाहरण. And so today God restores us through his spirit. पण आज मात्र देव त्याच्या आत्म्याद्वारे आपल्याला पुनर्वसित करतो. देव चांगला, श्रेय आपल्याला काही नाही. Because Jesus said, कारण येशू म्हणाले when he, the spirit of truth comes, जेव्हा सत्याचा आत्मा येईल he will guide you into all the truth. तो तुम्हाला सगळ्या सत्यात मार्गदर्शन करून That is the चालवेल. tree of life. ते जीवनी झाड, That is जीवन. the tree of life. ते जीवन देणार. That you take guidance of the Holy की तुम्ही Spirit. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेता, That you depend on the Holy की तुम्ही Spirit. पवित्र आत्म्यावर अवलंबून राहता. Amen. Amen. And so now today God guides every believer from within us. तर आता आज देव प्रत्येक बिलीवर माणसाला आतून मार्गदर्शन. Because the Holy Spirit is in us. कारण पवित्र आत्मा आपल्या आत आहे, आत. See, but in the garden there was no need of inner regeneration. पण त्या बागेमध्ये आतून पुनर्वसनाची वगैरे गरज नव्हती. Because that time humanity had not yet fallen. कारण त्या काळी मानवजात अजून पापात अशी पडली नव्हती. But after sin, पण पापापश्चात we all needed renewal. आपल्याला सगळ्यांना हे रिन्युअल किंवा नूतनीकरणाची गरज पडली. And that's why Jesus came म्हणून ते येशू आले to restore everything in order. सगळं काही पुनर्वसित करायला, क्रमानं पुनर्वसित करायला. That's why Revelation म्हणून प्रगटीकरण
The book of Revelation shows the tree of life again in a restored creation. आणि म्हणून प्रगटीकरणामध्ये जीवनी झाड परत एका पुनर्वसित अवस्थेत दाखवलेलं आहे. There you don't see the tree of knowledge of good and evil. तिथे प्रगटीकरणात आपल्याला बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड दिसत नाही. It is missing. ते मिसिंग आहे तिथे. In Revelation 2:7, प्रगटीकरणाचा पुस्तक काढा, प्रगटीकरण उघडा, 2 अध्याय 7 वचन. there the tree of the knowledge of good and evil is missing. बघा तिथे बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड मिसिंग आहे. प्रगटीकरण 2:7. To the one who is victorious, I will give the right to eat from the tree of life. ज्याला देवाच्या बागेमध्ये जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे मी खायला देईन. Praise God. Amen. So eternal life is restored after redemption. मग अनंत काळचं जीवन जे आहे ना ते उद्धारानंतर पुनर्वसित होतं. So Eden was innocent life. तर एदेन बागेतलं जीवन भोळं जीवन, But सरळ the जीवन. fall brought corrupted knowledge. पण मानव पडला, पापात पडला, त्यातनं भ्रष्ट झालेलं ज्ञान आलं. And so Christ brought righteousness back. तत्पश्चात ख्रिस्त परत आले आणि ख्रिस्ताने आपल्यातला नीतिमानपणा परत आणला. So in the book of Revelation, तर प्रगटीकरणाच्या पुस्तकात God is restoring us the देव- access to the tree of life. देव आपल्याला परत जीवनी झाडाकडचा प्रवेश देत आहे, पुनर्वसित करतोय की जीवनी झाडाकडचा प्रवेश मी तुला परत देतो, चल. God is not afraid now whether they will partake of another tree because there is no other tree. आता देवाला भीती नाहीये की हे लोक आणि कुठल्या झाडाचं जाऊन खातील का काय, का तिथे आता दुसरं कुठलं झाड नाहीच आहे. God removed it. देवाने ते झाडच काढून टाकलंय. God देवाने removed it. देवाने ते झाडच काढून टाकलं. Praise God. देवाला धन्यवाद. See, God was not afraid of knowledge. आणि देव काही ज्ञानाला घाबरत होता असं नाही. Say, some people think, oh, is God afraid of my knowledge? काही लोकांना असं वाटतं मेरे में इतना नॉलेज आ गया, प्रभु डर गया क्या, मैं प्रभु से भी ज्यादा होशियार हो Your गया क्या? knowledge will not destroy God. तुझं ज्ञान काही देवाचा नाश करणार नाही, Your खतरा देईल. knowledge will destroy you. तुझं ज्ञान देवाचा नाश करत नाही. तुझ्या ज्ञानांना खतरा तुलाच आहे. तू नेहमी येणारा यायचा गायब होतो ज्ञान वाढल्यावर. Amen. आमेन. Don't be afraid. भिऊ नको. God is not afraid of your knowledge. देव काही तुझ्या ज्ञानाला घाबरत नाही. तू किती पण ज्ञान आत्मसात कर, पण जरा शरण राहावा. Because in Genesis 11, they built a tower to reach heaven. हो का, उत्पत्ती 11 मध्ये त्यांनी पार स्वर्गात पोहोचेल एवढा मोठा एक खांब बांधायला सुरुवात केली. God broke it down. देवाने तोडला की नाही? स्वर्गात पोहोचेल एवढा मोठा खांब बांधतो काय? आलो मी आता तोडायला, थांब. See, God was protecting relationship. म्हणजे काय, देव नातं सुरक्षित ठेवता की तेरा मेरा नाता ठीक रह, क्या कर रहा है. And so knowledge is not evil, तर ज्ञान वाईट नसतं रे, but independence from God is deadly. पण तुम्हाला देवापासून फ्रीडम पाहिजे ना. ते भयानक दुर्घटना आहे. अरे देवापासून काय फ्रीडम पाहिजे तुम्हाला? See, the end of the story is restored communion with God. कथेचा अंत काय आहे की देवाशी माझं बोलणं चालणं परत पुनर्वसित झालं. मैं घर का घर पे वापस आ गया. What about today? आजचं काय? We are not standing in a garden with physical 2 trees, आज काय आपण बागेमध्ये 2 झाडं घेऊन उभे नाहीये, but every day पण रोज we still face 2 choices. तरी रोज आपल्याला दोन निवडी कराव्याच लागतात. And those 2 choices speak about those 2 trees. आणि त्या 2 निवडी त्या 2 झाडांविषयी बोलतात. Dependence or independence. अवलंबन करून राहणार आहेस देवावरचं का तुला आजादी पाहिजे, तुला फ्रीडम हवंय देवापासून? देव नको. Those 2 choices, those 2 trees still are here. या 2 निवडी अजूनही तिथं आहेत. त्या रोज आपल्याला करायलाच लागतात. की काय निवडणार आहेस? देवासोबत जगायचंय की देवाशिवाय सगळा नाश हवाय? Amen. आमेन. Dependence or independence. अवलंबून राहायचंय देवावर का तुला फ्रीडम हवाय, स्वतंत्रता हवी आहे? Trust or self-trust. विश्वास हवाय देवावरचा का आत्मविश्वास आहे हवाय, मी करणार? अरे तू Or काय, self-rule. का तुला स्वतःचेच नियम हवेत? See, Bible says in Proverbs 3 verse 5, नीतिसूत्र 3 अध्याय 5 वचन बायबल trust in the Lord with all your heart. देवावरती संपूर्ण हृदयाने विश्वास ठेव. In other words, there is only one tree and that is the tree of life. म्हणजे एकच झाड आहे आणि ते जीवनाचं झाड आहे. नीतिसूत्र 3:5 मध्ये मी बोललेलं लिहिलेलं Do आहे. not depend only on your understanding. केवळ स्वतःच्या समजुतीवरती अवलंबून राहू नको. See, God is speaking about those 2 trees here म्हणजे also. देव इथे सुद्धा त्या 2 झाडांविषयी बोलतोय. नीतिसूत्र 3:5 मध्ये आपल्या सर्व हृदयाने परमेश्वराठाई विश्वास ठेव, भरोसा ठेव, आपल्या बुद्धीवर टेकू नको. See, use your mind but do not lean on it alone. डोकं वापर पण फक्त डोक्यावर अवलंबून राहू नको बाबा. Learn शिक and grow. शिक आणि वाढ. But let not your intelligence run ahead of your surrendering to God. पण तुझ्या ज्ञानाला आणि बुद्धीला तुझं ज्ञान आणि बुद्धी
अशी नको बनायला की जी तुला देवा शरण येऊच देत नाही. Amen. Amen. Knowledge should not run ahead of your surrender. असलं ज्ञान नको की देवाला जे तू शरण येतोय त्याच्याही पुढे तुझं ज्ञान गेलं. असलं ज्ञान करायचंच काय? Surrender is first. पहिला अधीन ये देवाच्या. सरेंडर, आय सरेंडर, ते पण म्हण ऑल. Let God define good and evil. देवाला ठरवू दे ना चांगलं काय आहे, वाईट काय आहे. Let not the tree of knowledge define what is good and evil. ते ज्ञानाचं झाड जे तुझ्या समोर आहे, जे तू खाल्लंय, त्याला नको ठरवू देऊ चांगलं काय वाईट काय. देव आहे ना, देवावर अवलंबून राहा, देवा शरण ये, देवाला ठरवू दे तुझ्या जीवनात चांगलं काय, तुझ्या जीवनात वाईट काय. Let not culture also define what is right and what is wrong. आणि परिसरातलं जे काही कल्चर आहे, संस्कृती आहे, परंपरा आहे, त्याला पण ठरवू नको देऊ की काय बरोबर आहे आणि काय वाईट आहे. Let not feelings define what is right and what is तुझ्या wrong. भावनांना ठरवू नको देऊ काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे. Let not your friends, your or anybody तुझ्या मित्रांना किंवा त्या बाबतीत कोणालाही, घरचे दारचे बाहेरचे आजचे, कुणालाही तो अधिकार द्यायचा नाही. तो अधिकार फक्त देवाला आहे. देव ठरवेल माझ्या जीवनात चांगलं काय आणि वाईट काय. Amen. Amen. Because Bible says in Proverbs 9:10, कारण की नीतिसूत्र 9वा अध्याय आणि त्यातल्या 10व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, the fear of the Lord is the beginning of wisdom. परमेश्वराचे भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. हालेलुया. Amen. यहोवाचे भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. If they had fear of God, they wouldn't have partaken of the tree of knowledge. त्यांच्यामध्ये देवाचं भय असतं तर त्यांनी त्या बऱ्या आणि वाईटाच्या झाडाचं खाल्लंच नसतं ना हो. Real wisdom begins with honoring God's authority. खरं ज्ञान कुठे सुरू होतं? देवाच्या अधिकाराला मान देऊन खरं ज्ञान सुरू होतं. देवाचं भय बाळग, देव तुला लागणारं सगळं ज्ञान देईल. Amen. Amen. Feed on the tree of life every day. जीवनी झाडावर खा ना रोज. How? कसं? By building your relationship with Christ. तुझं नातं येशू ख्रिस्तांशी बांधून आणि काय Every day. रोज Build ख्रिस्त- your relationship with Christ. रोज तुझं नातं येशू ख्रिस्तांशी बांध, That is the वाढव. meaning of partaking of the tree of life. हा अर्थ आहे की जीवनी झाडातनं मी खाल्लं, सेवन केलं. Because Jesus said, कारण येशू म्हणाले, I am the way, मी मार्ग आहे, I am the truth, मी सत्य आहे, and I am the life. मीच जीवन आहे. So life flows from Jesus. तर जीवन येशूमधून वाहतं बेटा. So read the word of God daily. तर देवाचं वचन रोज वाचा, Pray daily. रोज प्रार्थना करा Stay connected to Him. आणि येशूंशी संबंध ठेवा. Because a branch will survive only as long as it stays in the vine. कारण फांदी जोवर द्राक्ष वेलात आहे तोवरच ती जगणार आहे. द्राक्ष वेलापासून फांद्या तुटल्या की त्या जगणार नाहीत. तुम्ही शहाणी माणसं आहात समजून घ्या. Amen. Amen. Because freedom includes responsibility. का आजादीमध्ये जबाबदारी येते हो. You are not a robot, तुम्ही काय रोबोट आहे, मशीन आहे? मशीन तो नाही ना हम लोग but you बेटा. are also not your own God. पण तू स्वतःचा देव स्वतःही नाहीयेस. Amen. तू रोबोट नाहीयेस पण स्वतःचा देव स्वतःही नाहीयेस. Some people say we are not robots. काही लोक म्हणतात Yes. आम्ही काय रोबोट आहे का? देव सांगेल तसं करायचं, देव म्हणतो बस की बस. But you are not God also. अरे पण तू देवही नाहीयेस ना. तू देव पण नाहीयेस. देवाला देव राहू दे आणि देव सांगू शकतो आपल्याला उठ बस ये And जा. so freedom without humility will lead to pride. नम्रतेशिवायची आजादी गर्वातच नेणार आहे. But freedom with surrender leads to growth. पण अधीनतेमध्ये असलेली आजादी वाढ करेल, वाढ की झाड बढ़ते जा रहा, झाड बढ़ते जा रहा क्योंकि वो उतना शरण आया है. Are you getting me? कळतं का? So train your mind. तर हे तुझं मन आहे ना, तुझं स्वतःचं, त्याला प्रशिक्षण दे. Guard your heart. स्वतःच्या हृदयाला सांभाळ And choose trust every day. आणि रोज देवावरचा विश्वास निवड. सकाळी उठल्यापासून Every day. सकाळी उठल्यापासून सुरुवातच करायची. Start saying, Lord, I trust you this morning. सकाळी उठल्यापासून सुरुवातच करायची की आज का दिन यहोवाने बनाया आहे, मी तुझ्यावरती विश्वास ठेवतच आज जगणार आहे. Whatever you do, जे काही तुम्ही कराल, see that there is no independency in you. अजिबात आजादी आजादी. मला देव नको, मला देवापासून आजादी. त्या स्वभावाने काही करायचं नाही. People want freedom from parents, from हो their ना. spouses, from their friends, from everybody. अलीकडे From God लोकांना finally. अलीकडे लोकांना नुसतीच मुक्ती आणि नुसतीच आजादी पाहिजे, स्वतंत्रता पाहिजे, आई बाबापासून स्वतंत्रता पाहिजे, कुणाला नवऱ्यापासून पाहिजे, कुणाला बायकोपासून पाहिजे. हे काय आहे? Don't tell me anything. मला काही सांगू नका, मी माझं बघून घेईन. तुम्ही कोण आहे? What is that language? That is Huh? the tree of the knowledge of good and evil. ही काय भाषा talking. आहे? मला सांगू नका. डोंट टेल मी, मी माझं बघून घेईन. ही काय भाषा आहे? हीच ती भाषा आहे. बऱ्या आणि वाईटाच्या झाडातनं आलेली ही भाषा आहे. ही भाषा चांगली नाहीये. The generation that learns to combine knowledge with surrender will walk in stability and total peace. पण जी पिढी ज्ञान आणि देवाला अधीनता हे दोन्ही मिश्रण घेऊन पुढे जाईल, ती पिढी समृद्धीला येईल आणि टिकेल. Praise God. ती पिढी And हे so this is the foundation before we speak about
two characters from the Bible. बायबल मधल्या 2 चारित्र्यांविषयी बोलण्या अगोदर हा मी तुम्हाला आता पाया घालून दिला, या पायावरती मी आता पुढे बोलणार आहे. I want to talk about two characters. मला 2 माणसांविषयी चारित्र्यांविषयी बोलायचं आहे. One is Solomon, एक शल्मोन, the other is David. 2 दावीद. एक शल्मोन राजा, दुसरा दावीद राजा. And one learned heavily into the knowledge of the the knowledge of good and evil. एकाने फार भरमसाठ ज्ञान बऱ्या आणि वाईटाच्या झाडातनं घेतलं एकाने, And you will know who is it. आणि तो कोण तुम्हाला कळलं असेल बाय नाऊ. But then later he struggled नंतर मात्र त्याचा संघर्ष सुरू झाला. because कारण when you follow the tree of knowledge, तुम्ही जेव्हा बऱ्या आणि वाईटाच्या ज्ञान देणाऱ्या झाडामागे चालता, your attention also will be divided. तुझं लक्ष पण दुभंगत Your बेटा, devotion also will be divided. तुझी भक्ती पण दुभंगते. ना धड़ इधर ध्यान लग रहा है, ना धड़ उधर ध्यान लग रहा है, क्योंकि वो ज्ञान इतना आगे तेरे में. But the other person learned deeply into relationship. पण जो दुसरा होता त्याने नात्यावरती सगळं अवलंबून ठेवलं, की तू नाही तर मी नाही, मी खलास. Amen. So one leaned on the tree of knowledge, the other leaned on relationship. तर एक ज्ञानाच्या झाडावर अवलंबून राहिला, दुसरं देवाच्या नात्यावर अवलंबून राहिला. And he used to return back very quickly to And- the first devotion. आणि तो पटकन आपल्या पहिल्या भक्तीकडे परत वळायचा. Amen. Amen. And so असे दोघं. both stood before the same truth that began in the Garden of Eden. तर दोघे जण त्याच सत्यासमोर उभे राहिले जे ज्ञान त्या एदेनेच्या बागेत सुरू झालं. And so the lesson of the two trees 2 झाडांचा हा धडा. is not to avoid knowledge, आता हा धडा असं सांगत नाहीये की तुम्ही ज्ञान टाळा, काही ज्ञान घेऊच नका, असं नव्हे. because the tree of life has beautiful knowledge. कारण जीवनी झाडात सुद्धा सुंदर ज्ञान आहे. It has wisdom. त्या जीवनी झाडात पण खूप ज्ञान आहे. व्हॉट आर यू टॉकिंग? ते ज्ञानानेच भरलेलं जीवनी झाड आहे. Amen. And so God doesn't say that you need to avoid knowledge, तर देव असं म्हणतच नाहीये की तुम्ही ज्ञान टाळा आणि ज्ञान घेऊ नका. but never separate knowledge from loving obedience to God. पण देवाला प्रेमळतेनं जी अधीनता द्यायची ना, त्या सकट ते ज्ञान घ्या, त्याच्या विभक्त नाही. You are not called to be ignorant, तुला काय अजाण बनायला बोलवलेलं नाही. but you are called to surrender wisdom to God. तुला तुझं ते ज्ञान आहे ना, ते देवा शरण आणायला बोलावलंय. Say 1 Kings 4:29. एक राजे 4:29. God gave Solomon very great wisdom and understanding. बघा, देवाने शल्मोनाला फार मोठं ज्ञान आणि समजूतदारपणा दिला. God made Solomon wiser than anyone else in his time. आणि देवाने शल्मोन राजाला त्याच्या कारकिर्दीमध्ये आणि इतरांपेक्षा सगळ्यात जास्त असा ज्ञानी राजा केलं. Picture a young king standing before God at night. आता तुम्ही एक चित्र रंगवा स्वतःच्या समोर की एक तरुण राजा देवासमोर रात्रीच्या प्रहरी उभा आहे. The kingdom is new in his hands. आणि राज्य नुकतंच नवीन त्याच्या हातात आलाय. जवान लड़का है, अभी राजा बना है. And the responsibility feels heavy for him. आणि जबाबदारी त्याच्या खांद्यांना फार भारी वाटतीये की मैं ये कैसे करेगा. And God appears to him and says, आणि देव त्याला प्रगट होतो आणि म्हणतो, ask what you want, Solomon. माग शल्मोना, तुला काय मागायचं माग बेटा. And Solomon does not ask for riches. आणि शल्मोन त्यावेळेला धनसंपत्ती मागत नाही. He does not ask for long life. आणि तो दीर्घायुष्य मागत नाही. एक राजे 4:29. He asks for wisdom to lead the people well. तर तो देवाला असं ज्ञान मागतो की देवप्पा मला असं ज्ञान दे ज्या ज्ञानानं तुझ्या लोकांना मी व्यवस्थितपणे मार्गदर्शन करू शकेन. Heaven smiles मग स्वर्ग हसतं and God says yes. आणि देव त्याला होकार देतो. Suddenly, अचानक this young man becomes the most brilliant mind on the earth. हा तरुण मुलगा या जगातलं सगळ्यात ब्रिलियंट मन किंवा डोकं बनतं, सगळ्यात हुशार. Kings travel long distance to meet him. आणि राजे पण लांबून ह्याला भेटायला यायला लागले. एवढा ज्ञानी झाला हा जवान मुलगा. They want to hear him speak. राजे येऊ लागले त्याचं ऐकायला की तुम्ही बोला आम्ही ऐकतो. एवढा ज्ञानी झाला हा शल्मोन. And Solomon writes proverbs. आणि शल्मोनाने नीतिसूत्र लिहिली आहेत. He studied plants. शल्मोनाने झाडा झुडपांचा अभ्यास केला. He studied animals. शल्मोनाने जनावरांचा अभ्यास, नीतिसूत्र शल्मोनाने लिहिलं. Now listen, people. ऐका, नीट Studies of ऐका. animals and birds are good, बघा, जनावरांचा पक्ष्यांचा अभ्यास चांगला आहे. but You may Bible take study it. is much better. पण त्याच्यापेक्षा बायबलचा अभ्यास अजून चांगला आहे असं मला वाटतं. तुम्हाला नाही का वाटत? मी काय म्हणतो, त्या पक्ष्यांच्या आणि जनावरांच्या डिग्री सकट एक प्रभू की भी ले ले, फिर वो अलाउड आहे. नाही, तो अलाउड नाही. Amen. Amen. He solved mysteries. त्याने रहस्य
गुपित सोडवलं. And he answers hard questions अवघड अवघड प्रश्नांना शल्मोनाने उत्तरं दिली as though it was a simple puzzle. की जणू काही त्याच्यासाठी हे साधं कोड आहे की इसमें क्या है मैं अभी बताते हैं Then I आपको. see the queen of Sheba आणि मग मी बघतो शिवाची राणी येते, and she meets King Solomon ती शल्मोन राजाला भेटते and she leans forward to hear him, not to आणि- miss one word from आणि his ती mouth. सुद्धा असं पुढे येऊन झुकून त्याचा प्रत्येक शब्द ऐकायला मागते की तुमच्या तोंडातनं निघालेला एकही शब्द मला चुकवायचा नाही, मला नीट And she ऐकायचं. asks difficult questions आणि ती अवघड अवघड प्रश्न शल्मोन राजाला टाकते की ह्याचं काय त्याचं काय, and expecting to confuse him also. आणि आशा अपेक्षा तिची अशी पण कुठेतरी होती की या शल्मोन राजाला थोडासा मी गोंधळच करून टाकते बघायचा आता. But पण she walks away amazed ती अशी आश्चर्यचकित होऊन परत जाते because nothing was too hard for King कारण Solomon. शल्मोन राजाला की अवघड वाटलंच नाही. जरी ही ट्रिक करायचा प्रयत्न करत होती पण तो नाही अडकला. त्याचं ज्ञान एवढं क्लिअर कट होतं, त्याने प्रत्येक प्रश्नाला तिच्या उत्तर दिलं सडेतोड. He was like encyclopedia. एन्सायक्लोपीडिया आजच्या जमान्यातला शल्मोन त्या He could काळी answer everything. पटापट 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 प्रत्येक गोष्टीचं उत्तर देत होता He was शल्मोन. like a search engine, आणि सर्च इंजिन कसं असतं तसा a university inside of him. त्याच्या आतमध्येच एक युनिव्हर्सिटी एक विद्यापीठ येऊन बसलेलं होतं. स्वर्गात ना आलं ते. So if Solomon had a profile page, तर शल्मोनाचं अलीकडच्या काळात सोशल मीडियावरती जो प्रोफाईल पेज असतं it would say wisest man alive, verified by God. तर शल्मोनाने असंच लिहिलं असतं की अख्ख्या जगामध्ये सगळ्यात जिवंत असलेला ज्ञानी माणूस व्हेरीफाईड बाय गॉड, देवानी मान्यता दिलेला. उसके प्रोफाइल पेज पे वो वही डालता सोशल मीडिया पे. And so when you ask God for wisdom with a sincere heart, तर जेव्हा तुम्ही असं प्रामाणिक हृदयाने देवाला ज्ञान मागता ना, He can give you more than you can imagine. अरे देव तुला कल्पनेच्या पुढचं ज्ञान देईल. You don't have to partake of the tree of knowledge. त्याच्यासाठी तुला त्या बऱ्या आणि वाईटाचं झाड खायची काही गरज नाहीये. And so I see Solomon standing in a great hall, मग मला दिसतं की शल्मोन एका मोठ्या अशा हॉल मध्ये उभा आहे filled with gold, आणि असं सोन्याने भरलेला आहे. all scholars around him, सगळे पंडित लोक त्याच्या अवतीभोवती answering आहेत. difficult questions. अवघड अवघड प्रश्नांना शल्मोन राजा उत्तर देत आहे वयाने. हा तरुण राजा बघा कशी उत्तर- Everybody is clapping, आणि सगळे त्याच्यासाठी टाळ्या वाजवत आहेत की क्या बात है. but I can see heaven is silent. पण मला दिसतंय स्वर्ग शांत आहे. Heaven is not very happy स्वर्ग काही फारसा आनंदी नाहीये या सगळ्यावरती. because his heart is drifting. काय शल्मोनाचं हृदय भटकताना दिसायला लागलं स्वर्गाला की ह्याला ज्ञान दिलं पण ह्याने ज्ञान घेतलं आणि मला सोडलं. मग स्वर्ग नाराज झालं. इसने ज्ञान ले लिया मुझे ही छोड़ दिया. फिर प्रभु नाराज हो जाता है कि मेरे बगैर क्या वो ज्ञान है. So it's like a man who owns a library but stops reading letters from his father. हो ना, म्हणजे हे एखाद्या अशा माणसासारखं आहे, त्या माणसाच्या नावावरती अख्खं वाचनालय आहे पण तो स्वतःच्या बापाने लिहिलेली पत्र वाचायला तयार नाही. See? क्या करने का उसकी लायब्ररी का. See? Father's library, but the son forgot the father of the library. बापाचीच लायब्ररी त्याच्या हातात आली, त्याच्या नावावर झाली आणि तो बापाचीच पत्र वाचायला विसरलाय. See, you can win every debate in the palace मी काय म्हणतो, महालातल्या प्रत्येक वादावर कदाचित तुला विजय मिळेल, and still lose connection in your prayer room. तरी सुद्धा प्रार्थनेच्या खोलीत जाऊन देवाशी तुझा संपर्क तुटला तो क्या काम काय. What is the use? काय फायदा आहे. पहिला देव प्रथम तुला वंदितो. And so in these days, ते अलीकडच्या दिवसात many will eat from the tree of knowledge. मात्र या अलीकडच्या दिवसांमध्ये अनेक माणसं ज्ञान देणाऱ्या झाडाचंच खाणार आहेत. How? कसं. Through technology हे टेक्नॉलॉजी and through education. आणि शिक्षण. But only those who cling to the tree of life पण जी माणसं जीवनी झाडाला बेशरम होऊन चिकटून राहतील, will be spiritually alive. आध्यात्मिक रीतीनं ती जिवंत राहतील They will conquer. आणि त्यांना विजय मिळणार They will rule. आणि त्यांचं राज्य होणार. Amen. कारण त्यांनी लाजा सोडल्या आहेत. ते जीवनी झाडाला घट्ट धरून बसलेले आहेत. See, Solomon did not misplace wisdom. शल्मोनाने ज्ञानाला मिसप्लेस केलं नाही की ज्ञान इथं ठेवायला होतं पण त्याने चुकीच्या No. जागी असं त्याने He केलं नाही. mismanaged worship. त्याने काय केलं, आराधनेची मिसमॅनेजमेंट केली की आराधना जशी केली गेली पाहिजे तशी केली नाही. His mind remained very sharp, त्याचं मन एकदम तीक्ष्ण होतं, एकदम शार्प. but पण his altar grew very cold. वेदी झाली गार ना, मग करायचं काय त्या ज्ञानाचं. अरे वेदी पेटती ठेव आणि मग ज्ञानाने भर. कोणी नाही म्हणणार नाही आणि देवही नाही म्हणणार नाही. Are we पण getting तू it? वेदी गार पाडतो आणि ज्ञानाने पुढे जायला मागतो, तू कधी पुढे जाऊ शकतच नाही. See, in Eden, knowledge without obedience brought separation from God. बघा ना, एदेन बागेमध्ये देवाच्या अधीनतेखालचं हे जे ज्ञान आलं या दोघांमध्ये
त्यातनं ते दोघं देवापासून वेगळे झाले ना. The more knowledge you have, जेवढं जास्त तुमचं ज्ञान वाढेल ना, the more you partake of the tree of good and evil, तेवढं तुम्ही त्या बऱ्या आणि वाईटाच्या the झाडाचं more your relationship will become further and further away from God. आणि तेवढं देवापासून तुमचं नातं असं फरफटत कुठेतरी लांब जाणार आहे. आणि तुम्ही कधीतरी मग म्हणायला लागाल, हो का येशू का? कोण येशू? See, wisdom starts with reverence. असं नसतं ते. ज्ञान आदराने सुरू होतं. Wisdom starts with surrendered heart. ज्ञान समर्पित हृदयाने सुरू होतं. Amen. आमेन. Now, Solomon's wisdom built cities. शलोमोनाच्या ज्ञानाने त्याने नगर बांधली. His word built systems. त्याच्या शब्दाने, त्याच्या ज्ञानाने सिस्टम उभ्या केल्या त्याने. Yes, people did have peace in his time. आणि लोकांना शांती लाभली शलोमोनाच्या कारकिर्दीत, मनाई नाही. People admired him. लोकांनी त्याचं कौतुक सुद्धा केलं की राजा असावा तर असा, मनाई नाही. Nations also respect him. देश आणि देश त्याचा आदर आणि मान करायला यायचे, मी नाही म्हणत नाही. He became a symbol of excellence. आणि तो उत्कृष्टतेचं एक चिन्ह झाला की क्या राजा आहे. And so he shows us that education and insight can be powerful tool in God's hand. तर शलोमोन आपल्याला दाखवतो की हे जे शिक्षण आहे, हे ज्ञान आहे, ते देवाच्या हातातलं एक सामर्थ्यवान हत्यार बनू शकतं, हे दाखवणारा परत शलोमोनच आहे. See, he said in 1 Kings 3:9, एक राजे 3 अध्याय 9व्या वचनामध्ये, एक राजे 3:9 मध्ये give शलोमोन, your servant a listening heart to judge your people. तुझ्या दासाला, तुझ्या सेवकाला ऐकणारा कान दे, तुझ्या लोकांचा न्याय That करा. only you forgot. आणि हे स्वतःच विसरून गेला. बोलणारा तोंड झालं हो ना. त्याचं, ऐकणारं कान कमी वा झालं. वा, छान, क्या बात आहे. ऐकणारा कान गेला आणि बोलणारं तोंडच झालं. तोच म्हटला होता, ऐकणारा कान दे मला दे बापा, की तुझ्या लोकांना मला व्यवस्थितपणे चालवता येईल. बंदा भूल ही गया, खाली बात ही कर रहा है, किसी की सुनता ही नहीं, सबको See, सुना रहा he है. is not listening to God now. देवाचं ऐकतच नाही. He says now I am a library. तो म्हणतो मीच आता लायब्ररी आहे, I am a university. मीच आता एक युनिव्हर्सिटी आहे, I am Google. मीच गुगल Prophet आहे, Google. मीच गुगल आहे. हो का? So he asked for a listening heart. बघा, त्याने ऐकणारं हृदय, ऐकणारा कान देवाला मागितला होता. See, a heart that understands. असं हृदय त्याने देवाला मागितलं की जे जे हृदय समजून घेणार, समजणारे हृदय तू आपल्या सेवकाला दिलेलं आहे. एक राजे 3:9 उघडा. So I see a young knee kneeling in humility before God. तर मला इथे दिसतंय एक तरुण राजा नम्रतेनं असा देवासमोर गुडघे टेकून आहे. He says, before I sit on the throne, I will kneel before my God. आणि तो म्हणत आहे की मी सिंहासनावर जाऊन बसायच्या अगोदर माझ्या देवासमोर मी गुडघे टेकणार Good आहे. start. म्हणजे सुरुवात छान, शुभारंभ सुंदर. See, but later on, नंतर he didn't want that listening heart. त्याला ते ऐकणारं हृदय नको झालं. मग A tree will always grow strong when its roots go deeper first. झाडाचं मूळ जर पहिलं खोल गेलं तर ते झाड सदोदित खंबीर उभं राहील, मुळं फोफावल्याशिवाय नाही. He started on his knees, त्याने गुडघ्यांवर सुरुवात केली. which is always a good career move. आणि जे नेहमीच चांगलं की करिअरची सुरुवात करताना गुडघे टेकून देवाची आठवण करून सुरुवात केली. नथिंग लाईक इट, व्हेरी नाईस. But now the tone changes पण आता भाषेचं पोत बदललं. because कारण success is expanding, यश वाढत गेलं ना, wealth is multiplying, धनसंपत्ती वाढत गेली, respect from all sides. पैसा बढ़ गया, चारों बाजू से इज्जत सलाम, इज्जत Fame सलाम, spreads. प्रसिद्धी पसरली. And the palace becomes larger and influence grows. आणि महाल मोठा होत गेला, वशिला वाढत गेला. But something else is shifting in the inside. पण आतून त्याच्या अजून सुद्धा काहीतरी बदल यायला लागले. The same man who once prayed very deeply, हाच शलोमोन जो एकेकाळी गुडघे टेकून टेकून प्रार्थना करायचा, now he begins to compromise very quietly. आता रदबदल करायला लागला शांतपणे की ठीक है ना, जाने देना, इतना भी क्या प्रेयर करने का, छोड़ना. 1 Kings 11:1 starts. एक राजे 11वा अध्याय पहिलं वचन सुरुवात बघा. King Solomon loved many foreign women. शलोमोन राजाने अनेक परक्या स्त्रींवर प्रेम केले. Solomon married many women from nations God warned him about. एक राजे 11वा अध्याय पहिलं वचन. आणि शलोमोन राजाने फारोच्या मुलीशिवाय आणखी मवाबी, अमोनी, अदोमी, सिदोनी, हित्ती, ओ हो अशा परक्या देशातल्या पुष्कळ स्त्रियांवर प्रीती केली. So I see wedding after wedding, wedding after wedding, reception after reception. शादी के बाद शादी के पीछे शादी. अरे बट एक ही इंसान की शादी के पीछे शादी, शादी के पीछे शादी हो रही है. ये अच्छा है क्या? क्या करे ये ज्ञान का? It's like a powerful ship slowly drifting off course because no one is correcting on the wheel. हे असं आहे ना, एक सामर्थ्यवान जहाज होतं, व्यवस्थित जहाजाचा प्रवास चालला होता, परंतु त्याला मार्गदर्शन करणारं कोणी नाहीये, तर ते भगलं.
Just because it's a huge ship doesn't mean it doesn't need steering. हा मोठं जहाज आहे म्हणून त्या जहाजाला चालवायला लागत नाही असं नाही. मोठ्या जहाजाला पण चालवायला तर लागतं आणि चालवताना मग कोणीतरी दिशा दाखवायला लागतात, नाही तर ते बघतंय. So smartest man alive, तर जो अतिशय हुशार माणूस जिवंत, but he still skipped the class on healthy boundaries. अतिशय ज्ञानी माणूस जिवंत, परंतु आरोग्यवान सीमारेषा न ठेवता वर्ग चुकवले. And so I see Solomon now walking past a temple built for idols. आता मी शल्मोन राजाला मूर्त्यांसाठी बांधलेल्या देवळा शेजारून चालताना बघतोय. Because कारण his wives said. किती होत्या? Because his त्या wives बायका told बोलल्या. him. बायको नाही, ते ठीक असतं, बायका बोलल्या. And while priests were lighting strange incense on every temple. आणि याजक व पुजारी प्रत्येक मंदिरावरती विचित्र अग्नी पेटवत होते. And he says nothing though he once prayed all night for wisdom. आणि एकेकाळी जरी रात्रभर त्याने ज्ञान मागत देवाला प्रार्थना केली तरी आता म्हणतो ठीक आहे ना, कुछ नाही होता. अरे जी वाट आपल्याला नकोय ती धरायचीच कशाला, कुछ नाही होता क्या. See, a branch can look green for a while after it disconnects from the vine, एखादी फांदी झाडापासून कापल्यानंतर थोड्या वेळ हिरवी दिसते, but slowly it dries up हळूहळू ती वाळणार आहे, कारण ती because संबंध it's नाही not ठेवत. connected to the vine. कारण की ती झाडाशी संबंध ठेवत नाहीये, तिला द्राक्षवेल नकोय. See, he wrote proverbs about wisdom, हो, त्याने नीतिसूत्र लिहिली. पहा किती ज्ञानाविषयीची नीतिसूत्र लिहिली त्यांनी. but he forgot to read his own reminders at home. आणि स्वतः विसरून गेला की आपण स्वतःला सुद्धा हे सगळं स्मरण वाचून दाखवायला हवं आहे. You have to protect your worship more than your success. अरे तुझ्या यशापेक्षा जास्त तुझी देवाची आराधना सुरक्षित ठेव. एक यश मिला नहीं तो चलता है, पर आराधना कभी छोड़ना मत. Amen. हालेलुया. And so God is calling leaders to build or rebuild secret altars before public platforms. तर देव काय करतोय, लीडर लोकांना हाका मारतोय आणि म्हणतो की पब्लिकच्या मंचात समोर येण्या अगोदर तुम्ही जरा प्राइवेटली घरामध्ये आराधनेच्या वेद्या बांधा और फिर पब्लिक के सामने आने की हिम्मत करो. Where there is no altar, that platform will be useless. कारण जिथं गुप्ततेनं वेदी बांधली नाही त्यानंतर मग मंचावर येऊन सुद्धा फायदा नाही, आने वालों को कुछ मिलने वाला नाही. People do that. पण लोक असं They करतात. crave for the platform, they don't crave for the altar. लोकांना मंच फार हवे असतात. मुझे स्टेज चाहिए, वेदी नहीं चाहिए. I don't want the platform. मला नको हे मंच बिंच, मला नको आहे. I want the altar first. मला वेदी पाहिजे. माझ्या घरी प्रायव्हेटली माझ्या खोलीत जी मी बांधतो ती, त्याच्याशिवाय मरीन मी. See, Solomon did not lose his intelligence. आणि शल्मोनातलं ज्ञान गेलं नाही. He did not suddenly become foolish. आणि अचानक शल्मोन मूर्खात निघाला नाही. He did not become foolish in his knowledge. अचानक त्याच्या ज्ञानात तो मूर्खात निघाला नाही. But he lost devotion. पण भक्ती गेली, आराधना गेली, His heart became divided. प्रेज अँड वर्शिप नाही, स्तुती आराधना नाही, हृदय दुभंगलं. And what was he doing? आणि काय करायला लागला? Building temples for idols on Huh? every hill. मूर्त्यांसाठी प्रत्येक टेकडीवरती देवळं बांधायला लागला. हा Once the powerful praying king, एकेकाळी इतका सामर्थ्यवान प्रार्थना करणार, जिवंत देवाला प्रार्थना करणारा राजा, attention somewhere else. हा पण लक्ष कुणीतरी वेगळीकडे गेलं, लक्ष दुभंगलं आणि बघा काय करायला A लागला. house may look like a huge palace on the outside, एखादं घर बाहेरनं महालासारखं दिसत असेल, but you don't see the cracks that are developing in the foundation. पण त्या घराच्या पायाला किती तडा गेल्यात, भेगा गेल्यात त्या तुम्हाला दिसत नाहीत. Yes, we हो. don't see it. आपल्याला दिसतात का त्या तडा आणि भेगा बाहेरनं? Your devotion will keep the foundation strong. तुझी देवाची भक्ती तुझ्या घरच्या पायाला खंबीर ठेवेल बेटा. तेरे को घर बांध के खड़ा करना है, वो घर में पहले जीसस ला. It's not your job, it's not your promotion, it's not your success. हे तुझं काम आणि तुझी बढती आणि तुझं काहीच नाहीये, हे सोड. Solomon's palace looked beautiful on the outside, सलमोनाचा महाल बाहेरनं दिसायला फर्स्ट क्लास दिसायचा, but पण there were cracks in his foundation. आतून पोखरलं होतं ना रे सगळं. त्याच्या पायाला भेगा पडल्या. अरे काय, याला काय अर्थ आहे का? You can be very brilliant तुम्ही असाल फार ब्रिलियंट in business व्यवसाय करण्यात, and still be bankrupt in your devotion. पैसे कमवण्यात फार चांगले असाल, उत्तम असाल, ब्रिलियंट असाल, तरी सुद्धा आराधनेत भिकारी असाल आणि कंगाल असाल तर त्याचा काही फायदा नाही. Guard your heart more than your reputation. तुझ्या प्रसिद्धीपेक्षा तुझं हृदय जास्त सांभाळ. तुझ्या फॉलोईंग पेक्षा तुझं हृदय जास्त सांभाळ. तुझ्या सबस्क्रिप्शन पेक्षा
तुझं हृदय जास्त सांभाळ. Because this is the tragedy of Solomon. कारण शॉलोमनची ही दुर्घटना आहे. Knowledge did not fail him. ज्ञानाने त्याला अपयश दिलं नाही. Neglect towards devotion failed him. जिवंत देवाच्या भक्तीकडे दुर्लक्ष केलं ना, तिथं तो अपयशी झाला. So wisdom did not betray him. ज्ञानाने त्याला काही धोका दिला नाही. But compromise did it. रदबदल केली ना, रदबदल, त्याच्यातनं धोका आहे हा. And so he allowed affection to influence allegiance. तर त्याने काय केलं, ती लागणूक जी आहे ना, त्या लागणुकीचा सगळा हा प्रभाव स्वतःवर पडू दिला आणि देवाकडे त्याची जी भक्ती होती ती सोडलीच. And when you stop devoting yourself to God, आणि जेव्हा तुम्ही देवाची भक्ती अशा पद्धतीनं हळूहळू सोडता की ठीक आहे ना, अगले हफ्ते जाते फिर your जाने दे. love towards the people, your love towards your family also drops. मग तुझं लोकांवरचं आणि तुझ्या स्वतःच्या फॅमिलीवरचं प्रेम सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतं. Yes. हो, असं There is no life in you. तुझ्यामध्ये जीवनच राहत नाही, जीवन राहत नाही म्हणून सगळ्यांवरचं तुझं सगळं प्रेम, लक्ष सगळं उडून जातं. देवासकट, लोकांसकट, घरासकट सगळे. Yes, and then we try to rectify आणि आमच्यासारखे जेव्हा ते दुरुस्त from the करायला, branch level. आपण ते फांदीच्या लेवलवरती दुरुस्त करायला We जातो. start seeing the leaves. आपण पानं बघतो, We start seeing the flowers. आपण फुलं बघतो. What is wrong with it? याला काय झालंय? Nothing wrong. काही नाही झालेलं. If it gets attached to the vine, everything will start ही blooming. फांदी परत झाडाला लागली तर सगळं व्यवस्थित होणार आहे. झालं काही नाहीये त्याला. See, पण that, ती फांदी झाडाला येत नाही. that's why Proverbs 4:23 says, म्हणून नीतिसूत्र 4 अध्याय 23 वचन म्हणतं, above all else guard your heart. सगळ्याहून जास्त स्वतःच्या हृदयाचे रक्षण कर. Protect your heart because it shapes your whole life. सगळ्यात जास्त स्वतःच्या हृदयाचं रक्षण कर, कारण तुझ्या स्वतःचं हृदय तुझ्या आयुष्याला आकार देणार आहे. And so I can see Solomon in his later life मग मला दिसून येतं की शल्मोन त्याच्या पश्चातच्या जीवनात looking at everything that he had built, जे काही त्याने बांधलं त्या सगळ्याकडे तो पाहत असेल and he realized that this trip did not happen in one day, आणि तो म्हणायला लागला असेल, मी हे जे बहकलोय ना ते एका दिवसात झालेलं नाहीये बरं का, but in many small steps that he took. पण लहान लहान पावलं जी दरवेळेला त्यांनी उचलली, त्यातनं तो असा भकत गेला. Say, a glass of water, if you pour it on a stone, it will not be smooth. पाण्याचा भरलेला ग्लास दगडावर ओतला तर लगेच काही ते गुळगुळीत होणार नाहीये. It needs a continuous flow of water for it to become smooth. सातत्याने त्या दगडावरती पाणी ओतायला पाहिजे तर तो दगड गुळगुळीत होतो. सातत्याने तुमच्यावर देवाच्या वचनांचा वर्षाव झाला तर तुमची हृदय सौम्य, मृदू, गुळगुळीत, चांगली राहतील. याच्याकडे दुर्लक्ष करू नका. So nobody wakes up planning to drift. तर कोणी काही योजना करून बहकत नाही काय की आज मी ठरवलंय मी देवाला सोडणार आहे, फॅमिली मला काही नको, आता मी बघणार आहे. कोणी असं प्लॅनिंग They करून simply stop steering their life. सिम्पली स्वतःचं जीवन ते चालवतच नाहीत. A little bit of compromise. थोडं रद्दबदल करता. आज नहीं आया, फिर कल नहीं आया, फिर परसों नहीं आया, फिर नहीं आया, हो गया. And so it brings big consequences tomorrow. आणि त्याचे परिणाम उद्याच्या दिवसावर भारी पडतात बेटा. Amen. So Solomon had his knowledge. तर शल्मोनाला ज्ञान होतं. God didn't take it away. देवाने ते दिलेलं ज्ञान परत नाही काढलं त्याच्यातून, But पण his intimacy was lost. त्याची जवळीकता देवाशी जी होती ती गेली ना. देव नकोसा झाला तर आयुष्य कसं चालायचं? तो देव आहे. He did not misplace wisdom. त्याने ज्ञान चुकीच्या जागी ठेवलं नाही, But पण his altar was becoming cold. त्याची वेदी गार पडायला लागली. Let your altar not become cold. तुमच्या Let the वेद्या- fire be kept burning on your altar every day. तुमच्या वेद्या गार पडू देऊ नका. तुमच्या वेद्यांवरती देवाची आग रोज पेटवा. Knowledge without obedience is dangerous. आज्ञा पालनाशिवायचं ज्ञान धोकादायक आहे. वन मोर पंचिंग लाईन. आज्ञा पालनाशिवायचं ज्ञान धोकादायक आहे. You can quote proverbs after proverbs तू नीतिसूत्र तोंडपाठ करून बोलून दाखवली तरी सुद्धा, and still ignore them at home. अगदी नीतिसूत्र तू तोंडपाठ करून बोलून दाखवत असशील पण त्याच्याकडे कानाडोळा आणि दुर्लक्ष करत असशील तर तुला काय मिळणार? Say, he wrote proverbs. त्याने स्वतः नीतिसूत्र लिहिलीत. 31 अध्याय नीतिसूत्रातले लिहिणारा कोण? शल्मोन. आणि बहकला कोण? तोच शल्मोन. Amen. जिसने लिखा वही गया. And Solomon's life shows us what happens when wisdom increases but your devotion slowly weakens. आणि शल्मोनाचं जीवन आपल्याला दाखवतं की आपलं ज्ञान जेव्हा नुसतं वाढतं ना आणि भक्ती जेव्हा कमी होते ना त्याचे हे परिणाम आहेत. He drifted from the tree of life. बहकला. जीवनी झाडापासून बहकला. Amen. अरे जीवनी झाड आहे ते. It shows us that brilliance without surrender can quietly pull you out away त्यावरनं from God. कळतं की देवा शरण न येता तुझ्यामध्ये किती ब्रिलियंटनेस असला, किती जरी तू हुशार उत्कृष्ट असला
ते सगळं पाण्यात जमा वाया येते. Solomon was more famous than his father David. शल्मोन त्याचा बाप दावीद त्याच्यापेक्षा जास्त प्रसिद्ध होता. Solomon sat on the royal court, आणि शल्मोन शाही अंगणात बसायचा. surrounded by scrolls, surrounded by scholars, अवतीभोवती शास्त्री पंडित माणसं असायची. शास्त्र ग्रंथ त्याच्या wise अवतीभोवती. man. एवढा हुशार, एवढा ज्ञानी. He was wiser than his father David. आपला बाप दावीद त्याच्यापेक्षाही जास्त ज्ञानी होता हा शल्मोन. But David stood in the open fields, पण दावीद उघड्या शेतात उभा राहायचा. surrounded by sheep and silence. अवतीभोवती दाविदाच्या कोण शांतता आणि त्याची ती मेंढरं. Solomon was known for his sharp mind. शल्मोनाची ओळख त्याच्या तीक्ष्ण मनासाठी होती की याचं मन फार तीक्ष्ण आहे. David was known for his soft heart. इसका दिमाग बहुत चलता है याच्याविषयी हा प्रख्यात होता शल्मोन. पण दावीद कशाविषयी प्रख्यात होता? की याचं हृदय फार मऊ आहे. One's altar was not burning at all. Another person's altar was burning always. एकाच्या वेदीवर कधीच आग लागत नव्हती शल्मोन. दुसऱ्याची वेदी कधी विझतच नव्हती. तो एवढी आग लावत होता दावीद. Say, Solomon was leaning into wisdom, शल्मोन ज्ञानाकडे झुकत होता. but David learned only worship and relationship. दाविदाने फक्त देवाशी नातं आणि आराधना शिकून घेतली. जे तेच पहिलं शिकायचं असतं. बाकी मग मागे मागे येतच रे. Your worship and your relationship will always beat only pure knowledge. देवाशी तुझं नातं आणि देवाला तू देणारी आराधना तुझ्यामध्ये निखळ शुद्ध पवित्र ज्ञान आणेल. म्हणून मी म्हणाले जे पहिलं ते नेहमी पहिलंच करायचं असतं. बाकी आपोआप मिळतं. If Solomon represents the strength of knowledge, जर शल्मोन आज ज्ञानाची ताकद दाखवणारं प्रतिनिधित्व करणारा माणूस आहे. David represents the strength of intimacy. दावीद कशाचं प्रतिनिधित्व करतो? दावीद देवाची जवळीकता साधायचं प्रतिनिधित्व करतो. की बंदा जब प्रभु के इतने नजदीक जाता है तो क्या बनता है? दावीद. और जब भटकता है क्या बनता है? शल्मोन. Say, they may talk more cleverly than you, हा बोलताना ते तुमच्यापेक्षा जास्त चोख शब्द सुद्धा अचूक असं बोलत असतील. पण they have no tree of life in them. जीवनी झाड त्यांच्यात नाहीये. प्रभु मिसिंग आहे. Say, प्रभु मिसिंग है. क्या फायदा हो बोलने का? प्रभु David had no university degree, दाविदाकडे काही युनिव्हर्सिटीतल्या डिग्र्या नव्हत्या. no royal training, काही त्याला शाही ट्रेनिंग वगैरे नव्हतं. no large library, त्याच्याकडे काय मोठं never वाचन wrote about birds, never wrote about animals, दाविदाने कधी पक्ष्यांवर जनावरांवर लिखाण केलं नाही. never went to the forest studying the animals. आणि दावीद कधी जंगलामध्ये जनावरांचा अभ्यास करायला गेलाच नाही. तो भला त्याचं रान भलं. He had a harp, त्याच्याकडे वीणा, a sling, त्याच्याकडे गोफण, a heart that loved God dearly. त्याच्याकडे कसं हृदय की ज्या हृदयाचं देवावर भयंकर प्रेम. Amen. आमेन. Solomon drank from the tree of knowledge. शल्मोनाने ज्ञानाच्या झाडातनं गटागटा प्यालं. David drank from the tree of life. दाविदाने जीवनी झाडातून गटा 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 प्यालं. Amen. कोण टिकला? Young fellow David, तरुण लहान मुलगा sleeping दावीद under the sky, आभाळाखाली झोपलाय. singing to God, देवाला गात बसलाय. while his sheep were grazing silently around, त्याची मेंढरं शांतपणे कुर्णामध्ये चरतायत आणि playing the harp, हा वीणा वाजून देवाची heaven भक्ती. listening to his music, स्वर्ग त्याचं संगीत ऐकत heaven आहे. listening to his voice. स्वर्ग त्याचा आवाज ऐकत आहे. Amen. A small candle in a quiet room, एक लहानशी मेणबत्ती शांत खोलीत it can पेटलेली. shine brighter than big tube lights. ती हॅलोजन पेक्षाही जास्त चमकते. छोटीशी मेणबत्ती अंधाऱ्या खोलीमध्ये पेटवलेली. ये जो हॅलोजन फोकस लाइट है ना उससे भी ज्यादा चमकती है. David's only audience was sheep, दाविदाचा प्रेक्षक वर्ग कोण? मेंढर. yet his worship was known in heaven. त्याची आराधना तरी सुद्धा स्वर्गात परिचित झाली. Amen. हा? See, God measures hearts, देव हृदय मोजतो रे. not how many people are surrounding you. देव तुझ्या अवतीभोवती किती माणसांचा घोळका आहे ते मोजत God नाही. does not count your files and your resumes. देवाने तुझे रेझ्युमे आणि फायली मोजलेल्याच नाहीयेत. तुला डिग्र्या किती देव विचारतच नाही. In a world that celebrates appearances and information, परंतु आजचे हे जे जग जे आपल्या देखाव्यालाच महत्व देतं आणि आनंद करतं, देखाव्याविषयीनच आनंद करतं. God is searching for hearts that beat only for देव Him. मात्र हृदय शोधतोय जे देवासाठी धडधडेल. Amen. याही काळात He is ready to give them the tree of अरे life. देव त्यांना जीवनी झाड द्यायला तयार आहे. Amen. आमेन. His heart beats stronger than his intelligence. त्याचं हृदय त्याच्या ज्ञानापेक्षा जास्त चांगलं धडधडतंय. Amen. आमेन. जो सूर उसने प्रभु का पकड़ा है बंदा कभी बेसुरा हो ही नहीं सकता. Man looks on the outward appearance, said माणसांचं Samuel. काय रे? माणसं बाहेर न बघतात की बाहेर. God looks at the heart. देव हृदय बघतो. माणसं बाहेर न बघून अंदाज लावतात. देव हृदय बघतो.
People see your files. लोक तुमच्या फायली बघतात, God sees your heart. देव तुझं हृदय बघतो. Amen. आमचं काय आहे? हृदयच बघून आलोय इथवर. People judge what they see. लोक काय करतात? जे दिसतंय त्याचा न्याय करतात. God is examining our heart. देव हृदय तपासतोय. See, David may not have Solomon's level of education, दाविदामध्ये अर्थातच शल्मोना इतपत ज्ञान आणि शिक्षण नाहीच आहे, but he had deep devotion. पण भक्ती किती घन आहे बघताय He का? stayed very close to the tree of अरे life. आराधना किती खोल आहे बघताय का? जीवनी झाडाच्या किती जवळ राहिलाय तो. You can be very close to the tree of life through relationship with God. देवाशी नातं बांधून तुम्ही जीवनी झाडाच्या अगदी जवळ राहू शकता. Because that alone can become a strong strength in the times of trouble. कारण संकट समयी तेच तुला जास्त ताकद देणार आहे. See? And so when David was going to be anointed, तर दाविदावरती जेव्हा अभिषेक होणार होता, he was not even invited for the meeting. दाविदाला तर त्या सभेला आमंत्रण सुद्धा नव्हतं. Because his family thought he was of the least important. त्याच्या स्वतःच्या फॅमिलीला असं वाटलं की ह्याचं काय महत्व आहे, ह्याला ते पाठवून His बाहेर. brothers looked strong, आणि त्याची सख्खी भावंड स्ट्रॉंग दिसायची, very impressive. अगदी इम्प्रेसिव्ह, छाप पडायची त्यांची. But God rejected what seemed powerful on the outside, पण बाहेरनं जे सामर्थ्यवान दिसत होतं त्याला देवाने नाकारलं ना. and God chose the shepherd from the field. आणि देवाने शेतातला मेंढपाळ मुलगा निवडला, जो तिथे त्या हॉलमध्ये हजर पण नव्हता. मग त्याला बोलावणं पाठवलं की त्याला घेऊन या, मला See, त्यालाच अभिषेक द्यायचा. That shows that heaven's choices are different from human choices. त्याच्यावरनं कळतं ना आपल्याला की स्वर्गाची निवड मानवी निवडीपेक्षा वेगळी असते. And so I see Samuel pouring oil over the head of little David, मग मला दिसतं की शमूएलाने लहानशा दाविदावरती तेल ओतलं, while his brothers look at this incident with shock. आणि त्याची सख्खी भावंड जी एवढी स्ट्रॉंग होती ती असं धक्का बसल्यासारखी बघतच राहिली की ऑफ ऑल ही. And then we can still smell the sheep on his body. आणि त्याच्या अंगावरती मेंढरांचा वास येतोय, आणि ह्याला निवडला काय? Who is he? कोण आहे? सख्खी भावंड See- म्हणतायत इसको चुना. Sometimes heaven promotes the one earth ignores. कधी कधी पृथ्वी ज्याच्याकडे कानाडोळा करते, स्वर्ग त्यालाच निवडतं आणि म्हणतं हा माझा आहे. Say, imagine being left out of the family gathering and later you हो ना. become the king. कल्पना करा की त्या फॅमिली गेट टुगेदर मध्ये त्यांनी याला घेतलाच नाही, पण नंतरून त्याला बोलवून राजा गेला. Say, हं? your hidden season is preparing you for a visible purpose of God. तुझा लपलेला ऋतू तुला देवाच्या दृश्य संकल्पासाठी तयार करत आहे. You won't be in the hiding for long. आणि फार दिवस तू असा लपलेला राहणार नाही. You देव duck your तुला, head wherever you want. आणि तुला हवं तिथं तू तुझं You डोकं sit लपव. behind any pillar you want. कोणा कुठल्याही पिलरच्या मागे लप. फार वेळ तू लपून राहू शकत नाही. God will pick you up from there. देव तुला तिथून पण उचलणार, Because God is raising up unknown worshippers. कारण की देव अदृश्य आराधकांना वर आणतोय, Picking up people from quiet places. आणि देव शांत जागांमधून लोकांना उचलतोय, Who will carry His presence in public की places. जी माणसं लोक समुदायासमोर देवाचा सहवास घेऊन येणार आहेत. And I am one of them. आणि मी त्यांच्यातला एक आहे, Always sitting on the last bench. नेहमी शेवटच्या बेंचवर बसणारा माणूस. We used to go to church but sit on the last chair. आम्ही चर्चला जायचो आणि शेवटच्या बेंचवर बसायचो, I don't want anybody to see की me. माझी इच्छा नाही कोणी मला बघावं. Amen. आज तो माणूस कुठे आहे? See, David talked with God everywhere. दावी सगळीकडे देवाशीच बोलायचा. Put him in the cave, he will talk to God. दाविदाला गुहेत टाका, तो देवाशी बोलणार. Put him in the mountains, he will talk to God. दाविदाला डोंगरावर ठेवा, तो देवाशी उसका अखंड चॅटिंग प्रभू के साथ था. Chase him out of the palace, he will be talking to त्याला God. महालाच्या बाहेर हकला, तो देवाशीच बोलणार. चॅटिंग किसके साथ चल रही बेटा तेरी? He used to sing to God in the fields. तो शेतात पण देवाचीच गाणी गायचा, की येशूचे गाणे गावे, जीवन त्याला मी द्यावे. Trusted God when nobody was watching him. आणि जिथे कोणी त्याला पाहत नव्हतं तिथेही तो देवावर विश्वास कायम ठेवत होता. That was developing roots. त्याला म्हणतात की त्याचं मूळ विकसित होतंय. मूळ, His secret life became the root of his public त्याचं authority. गुपित जीवन त्याच्या लोक समुदायासमोरच्या अधिकाराचं गुज झालं. Because he kept on eating from the tree of life. कारण तो जीवनी झाडातनं खातच राहिला, खातच राहिला, खातच राहिला. Daily communion with God. तो रोज देवाशी बोलतच राहिला, बोलतच राहिला, बोलतच The राहिला. Lord is my shepherd. देव माझा मेंढपाळ आहे, I have everything I need. मला द्यावं ते सगळं मला देवाने दिलेलं आहे. Praise God. प्रभू माझा मेंढपाळ आहे, मला उणे पडणार नाही. He never wrote of an animal. He never wrote of a bird. त्याने कधी जनावरांचं, पक्ष्यांचं वर्णन करून लिहिलेलं नाहीये. Only wrote about his God. त्याने फक्त देवाचं वर्णन नेहमी करून लिहिलेलं आहे की तू किती किती रे सुंदर असशी ख्रिस्ता. Amen. Amen. Nothing else. बाकी काही त्याने लिहिलं नाही की चिमणी कशी दिसते या शिकवतो. नाही नाही नाही.
He met Goliath face to face. गोलायतला तोंडा समोरासमोर भेटला हा. Soldiers were trembling before Goliath. सगळे सैनिक गोलायत समोर असे थरथरायचे सैनिक. There David arrives with bread. आणि तिथं दावीद आला भाकर घेऊन. He wanted to give bread to his brothers. लंच घेऊन आला ना, त्याच्या भावांसाठी खायचा डबा घेऊन आला तो. हा, भाऊ सगळे सैन्यात होते त्याचे, उनके लिए काना लेके आया बिचारा. And there he says, आणि मग म्हणाला, the battle is the Lord's. अरे युद्ध देवाचं आहे, Battle is not King Saul's. युद्ध शाऊल राजाचं नाहीये, Battle is the Lord's. युद्ध देवाचं आहे. That means victory belongs to my God. म्हणजे विजय माझ्या देवाचा आहे. Not to human strength. मानवी शक्तीला Not विजय to नाही, human wisdom. मानवी ज्ञानाला विजय नाही, विजय माझ्या देवाचा आहे. He removes the heavy armor of Saul. आणि शौलाची ती जड शस्त्र सामग्री शेवटी त्यांनी काढली आणि Because he said it does not fit me. पण तो म्हटला, हे इसके लिए मैं मिसफिट है, ये मेरे को फिट नहीं होता. I don't need your wisdom. मला तुमच्या ज्ञानाची गरज नाही, वो मेरे भेजे में ही नहीं जा रहा. I want the tree of life. मला जीवनी झाड पाहिजे. आपका ज्ञान मेरे भेजे में उतर ही नहीं रहा है, मला जीवनी झाड पाहिजे. Say, he takes a sling आणि मग त्याने गोफण किंवा गिलवर घेतली and runs towards the giant. आणि त्या गोलायत समोर गेला ना पळत. Towards the giant where others were running त्या away. राक्षसी धिप्पड माणसासमोर गेला धावत धावत, जिथं बाकी सगळे पळून जात होते. He pulled down Goliath. आणि गोलातला पाडला ना त्याने खाली. Just because the door is very huge doesn't mean you need a huge lock. दार फार मोठं आहे म्हणून त्या मोठ्या दाराला मोठंच कुलूप लावलं पाहिजे असं काही नाही बरं का. Even a huge door can open with a small key and a small मोठ्या lock. मोठ्या दाराला लहानसं कुलूप लावलं तरी सुद्धा ते चावीनं उघडता It has येतं. to fit the lock. बस त्या लॉकला ती चावी बसली पाहिजे, बस आहे. Amen. आमेन. Goliath had a sword गोलायतकडे तलवार होती, the size of David. दाविदाच्या साईजची. इमॅजिन दिस पिक्चर. दाविदाच्या साईजची गोलायतकडे तलवार होती की इसको उठा की मैं ऐसा घुमाएगा. And David came with a stone आणि दावीद आला गोटे घेऊन, and strong relationship with God. पण पाठीमागे देवाशी असलेलं खंबीर नातं घेऊन. He just partook of the tree of life. आत्ता कुठं जीवनी झाडाशी मी खाऊन पिऊन आलोय. Amen. आप भी प्रेयर करके आया And see what happens. आणि बघा काय I'm telling you, you partake of the tree of life. See what happens next moment. मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही अनुभव घेऊन बघा, जीवनी झाडासोबत बसून खाऊन बघा, पुढच्या क्षणाला काय होतं ते येऊन मला मग सांगायचं. I promise you, your faith will develop. मी वचन देतो, तुमचा विश्वास वाढेल, Your love will become strong. तुमचं प्रेम खंबीर होईल, Your courage will improve. धाडस वाढेल, Your body will improve. शरीर पण Your सुधरेल, mind will be renewed. मन नवीन होईल. That is the tree of life. ते जीवनी झाड आहे, जीवनी झाड. हे बघा त्याचं उदाहरण जिवंत हे गीत आहे. कैसे 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 बोले तो ऐसे. Faith can always defeat what fear tries to make it bigger. आणि विश्वास ना, जी कुठली गोष्ट भीतीला फार असं मोठं करून सोडते ना, विश्वास त्याला येऊन हरवतो. Even giants can fall down if your heart is aligned to the tree of life. राक्षसी धिप्पाड गोलायत सुद्धा पडतात जर तुझं हृदय जीवनी झाडाशी अलाईन असेल, जुळलेलं असेल तर. कोण आहे वो गोलायत? Say, he मेरा was- प्रभू मान आहे. He was not saying, oh, if Goliath has a sword, I need also a तो sword. असं नाही म्हणाला, गोलायतकडे माझ्या साईज एवढी तलवार आहे का, मग मलाही एखादी तलवार तर That is द्यायला. logic speaking. त्याला लॉजिक That म्हणतात. is tree of knowledge of good and evil त्याला speaking. बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड म्हणतं. लॉजिक म्हटलं का, But tree of life says, पण जीवनी झाड म्हणतं, a sling is enough. अरे गोफण बास आहे, अरे गिलवर बस हो गया, एक खडा छोड़ता है ते गिरेगा वो. See the contrast between these two kings. म्हणजे या दोन राजांमधला सुद्धा फरक दिसतोय. Solomon had extraordinary wisdom. शल्मोनाकडे केवढं अलौकिक ज्ञान होतं, David had extraordinary intimacy. दाविदाकडे अलौकिक जवळीकता होती की हेवन में मेरा बहुत पहचान है बाबा. Solomon was analyzing problems with his brilliance. शल्मोन काय करायचा, त्याच्यामध्ये जे उत्कृष्ट ज्ञान होतं ना, त्याच्यावरनं सगळ्या समस्यांचं अनालाइज करायचा. अच्छा ऐसा है क्या, अच्छा ऐसा रहने से फिर वैसा करने से फिर वैसा करने से फिर वैसा. Say, while David sang through problems with trust. पण दावीद काय करायचा, कुठली पण प्रॉब्लेम आला, समस्या आली की देवाची गाणी सुरू करायचा विश्वासाने. That's why God said, let him only build the temple. But- David, you don't. म्हणून देव म्हणाला, मंदिर त्याला बांधू दे. दाविदा तू नको तू मंदिर फक्त बांधू, माझ्यावर ट्रस्ट करत तू राहा. माझ्यावर विश्वास ठेव, माझी गाणी गात राहा, मंदिर त्याला बांध. See, Solomon built great structures, शल्मोनाने इमारत चांगली बांधली किंवा वो बंदे में ज्ञान ही उतना था. but David built beautiful altars. दाविदाने सुंदर वेद्या बांधल्या, शल्मोनाने सुंदर मंदिर बांधलं, दाविदाने सुंदर वेद्या बांधल्या. Solomon's strength was knowledge from the tree of knowing, शल्मोनाची ताकद कुठून आली, ते जे ज्ञान देणारं झाड त्यातनं आली. but David's strength was dependence on the tree of life. दाविदाची ताकद कुठून आली, जीवनी झाडावर मी अवलंबून राहतो त्यातनं माझी ताकद आली. Say,
And I see Solomon seated on the golden throne. आणि बघतो की शल्मोन सोन्याच्या सिंहासनावर बसलाय. And I see David kneeling on the grass. आणि दावीद गवतावरती गुडघे टेकतोय. And heaven listening to him. आणि स्वर्ग त्याचा ऐकत आहे. See? हा, And God हा, is saying, आणि देव म्हणतो the man kneeling on the grass is closer to my heart than the man sitting on the throne. गवतावर गुडघे टेकलेला माणूस माझ्या जास्त जवळ आहे. सोन्याच्या सिंहासनावरती जो विराजमान आहे त्याहून जास्त गवतावरती बसलेला माझ्या जास्त जवळ आहे. Praise God. असं कसं तुम्ही देवाला विचारा. असं कसं? A palace can look very impressive, महाल दिसायला इम्प्रेसिव्ह दिसतो रे, but पण that prayer closet is more powerful. प्रार्थनेची एवढीची खोली फार सामर्थ्यवान असते. तिथं वेद्या बांधतात, वेद्या, और वो खोली बहुत सामर्थ्यवान रहती है. हमारे घर में एक है. Praise God. आपके घर में भी एक रखना. कोना Anybody coming in my house, कोणी माझ्या घरी आलं ना, even my sweeper when he comes in my room, आमच्या घराचा जो साफसफाई करणारा मुलगा आहे तो सुद्धा जेव्हा माझ्या घरात येतो, he prays there 2 minutes and then he cleans it. तुम्हाला माहितीये जेव्हा तो पास्टरांच्या I प्रेयर didn't know खोलीत, it. मला हे माहिती नव्हतं, आम्हाला दोघांनाही हे माहिती नव्हतं, पण तो सुद्धा जेव्हा आमचं घर साफ करायला येतो आणि पास्टरांच्या प्रेयर खोलीला साफ करायला जातो तेव्हा पहिलं काय करतो माहितीये? पहिलं झाडू नाही, पहिले गुडघे टेकून प्रेयर करतो. आणि फक्त तो नाही, माझ्या घरामध्ये जे आहेत कामाला ते सर्वजण ह्यांच्या खोलीत गेल्यानंतर पहिलं तेच करतात. Thanking the Lord. प्रभूचे आभार मानतात गुडघे टेकून. Even my spiritual daughter from US, when she came once, she said, first let me, please allow me to go in your prayer room. माझी आध्यात्मिक मुलगी आहे एक, जी अमेरिकेहून मला भेटायला आली होती ना, ती सुद्धा जेव्हा माझ्या घरी आली आणि तिनं माझी प्रेयर खोली पाहिली, ती म्हणाली, डडा पहिलं मला गुडघे टेकू दे. No, she came and she said, I want to first see your prayer room. प्रथम तर ती मला म्हणाली की मला ना तुमची प्रेयरची खोली बघायची डडा. Altar. वेदी, ज्यांना Where वेद्यांचं the वेड आहे, altar is, there you will receive respect. कारण जिथं वेदी असते तिथे आदर मिळतो. आणि ज्यांना वेद्यांचं वेड आहे ते वेदीच पहिलं बघायला मागतात, बंगला नाही. Solomon wrote wise sayings, शल्मोनाने लिखाण सुज्ञ केलं, but David was pouring out his honest heart to God. दाविदाने प्रामाणिक हृदय देवासमोर ओतलं रे. खलास हो गया हो. Intelligence may impress people, तुमची बुद्धी लोकांवरती छाप टाकेल की बंदा बडा बुद्धिमान आहे, but intimacy moves my God. जवळीकता देवाला हलवते. जिथे बुद्धी काम करत नाही तिथं शेवटी देव हा लागतो. I'm not saying David was perfect. मी असं नाही म्हणत की दावीद परिपूर्ण होता. He also made serious mistakes, more worse than his son Solomon. दाविदाने तर स्वतःचा मुलगा शल्मोन त्याच्यापेक्षाही जास्त वाईट चुका आयुष्यात केलेल्या आहेत. यू नो अबाउट इट. Yet, तरी when he sinned, जेव्हा त्याने पाप केलं, he did not hide behind pride, तो लपला नाही गर्वाच्या मागे, but ran back to God in repentance. परत देवाकडे धावला पश्चाताप करत की गलती हो गई प्रभू क्षमा करो, गलती हो गई प्रभू क्षमा करो. He did not pretend that he was fine. त्याने ढोंग नाही केलं की नाही सब ठीक आहे, नाही अरे ढोंग कशा. No, he cried for mercy. त्याने दयेसाठी भीक मागितली Have की mercy on me, O Lord. माझ्यावर दया कर दे बाप्पा, Create in me a new heart. माझ्यामध्ये नवीन हृदय तयार कर दे बाप्पा. Amen. And create a right spirit within me. माझ्यामध्ये एक योग्य आत्मा तयार कर. लिहिणारा दावीद. I've never seen Solomon doing that. मी कधी शल्मोनाने असं केलेलं पाहिलं नाही. But I see King David पण दावीद राजा lying on the floor पण दावीद राजा तुटलेला जमिनीवर साष्टांग with his घालता crown aside, आणि मुकुट बाजूला ठेवून जमिनीवरती आडवा tears falling freely, घळा रडताना मी पाहिला दावीद and राजा. heaven responding to humility. आणि स्वर्गाने त्याच्या नम्रतेला लगेच होकार दिला की क्या हो गया बेटा. Say, through the crown. त्या मुकुटाला दाविदाने फेकून दिलं Say, की आता मला देवासमोर साष्टांग घालावा लागेल. आणि जेव्हा घालावा लागतो तेव्हा घालायचाच असतो, लाजायचं कशाला, तो देव आहे. it is better to wash a wound than to cover it, जखमेला झाकायच्या ऐवजी जखम धुतलेली बरी, because it will become worse. नाहीतर ती जखम अजून चिघळेल. जखमांना झाकू नका. See? And so David failed badly, तर दावीद फार भयानक रीतीनं पापात पडला होता, but he was like his master Jesus. पण तो त्याचा गुरु येशून सारखा होता. See, instead of writing a book defending himself, आणि त्याने अशावरती पुस्तक उगीच लिहिलं नाही की मी माझा स्वतःचा बचाव कसा करतोय, असं काही पुस्तक त्याने न लिहिता he wrote a psalm confessing his sin, Psalm त्याने 51. स्तोत्र संहिता 51 लिहिलं, ज्यात त्याने स्वतःचं पाप निडरपणे कबूल केलं की मुझसे पाप हो गया है. See? And so falling is human, तर खाली पडणं, चुकणं हा मानवी स्वभाव आहे, but returning is powerful. पण देवाकडे परत येणं सामर्थ्यवान है. Amen. आमेन. गलतियां होती है पर प्रभु के पास वापस आ जाओ. So 1 King
lost his direction. तर एक जो राजा होता त्याची दिशाभूल झाली. Other king restored his fellowship with दुसऱ्या God. राजाने आपली सहभागिता देवाशी परत वाढवली. What I want to say is this. मला या सगळ्यातनं तुम्हाला जे सांगायचंय ते हे आहे की Be a David. दावीद बना. भले इधर उधर थोड़ी गलतियां होती है, प्रभु के पास वापस आ जा और दावीद बन के रहे. See, knowledge alone will not set your life right. फक्त ज्ञान तुझ्या जीवनाला सरळ ठेवणार नाहीये. All the books, all the education is वाचा good. तुम्ही सगळी पुस्तकं वाचा, डिग्र्या घ्या. अलीकडे नाही ते कोर्स निघाले. सगळ्या मुलांना बरंच काही करावं असं वाटतं. सगळं करा, आम्ही कशालाही नाही म्हणत नाही. Some people keep educating themselves even after marriage. काही लोक तर लग्नानंतर सुद्धा डिग्र्या घेतच राहतात. After their first child, प्रथम संतान झालं तरी After याचं their शिक्षण 10th child. 10व संतान झालं तरी याची 10वी after सुरू. they become grandparents. आणि आजी आजोबा झाले तरी हे डिग्र्याच घेतायत. Bible says, तुम्हाला नाही का असं वाटत थोडं जास्तच झालं हे? Bible says, बायबल म्हणतं much knowledge brings wearisome to our soul. खूप ज्ञान डोक्याला थकवतं आणि थकलेलं One day I डोकं- will speak on this. खूप ज्ञान डोक्याला थकवतं. मी एके दिवशी हा विषय घेऊन बोलीन. It's a खूप very ज्ञान. good चांगलाच विषय हो, मला आवडेल हाताळायला आणि ट्रान्सलेट करायला. I will Amen. speak on this. मी बोलीन एके Why it's विषयावर. so worrisome? का खूप वाढलेलं ज्ञान एवढं थकवा का देतं? एके दिवशी मी विषय घेऊन बोलीन. Thank you, Jesus. Thank बुद्धी you. बंद करून टाकतं वाढलेलं ज्ञान. एवढं शिकला की आता डोकंच चालत नाहीये. Everything is good, but tree of life is best. Don't forget the tree of life. सगळं चांगलं आहे पण जीवनी झाड दी बेस्ट आहे. And my Jesus is the tree of life. आणि माझे येशू जीवनी झाड आहे ते विसरू नका. The word of God is tree of life. देवाचं वचन जीवनी झाड आहे बेटा, त्याला नका विसरू. Have fellowship with him every day. रोज येशूंशी सहभागिता साधा. Talk to him. रोज येशूंशी बोला. Raise up altars every day. रोज वेद्या बांधा. हालेलुया. Your life will be beautiful. तुमचं जीवन सुंदर बनेल. See, Huh? in the end, Solomon was contemplating. आणि अखेरीला शल्मोनाने काय विचार केला? What did I gain after all these things? की या सगळ्या गोष्टी कमावून मला काय मिळालं? एवढं सर्व ज्ञान संपन्न करून मला काय मिळालं? He said, all is vanity. तो म्हणाला व्यर्थ आहे व्यर्थ. Yes, he उपदेशकात wrote, all is vanity. उपदेशक त्याने लिहिलंय. त्या उपदेशकात तो म्हणतो सगळं व्यर्थ आहे व्यर्थ आहे Everything व्यर्थ is आहे vanity. व्यर्थ. एव्हरीथिंग इज व्हॅनिटी म्हणतो. सगळं व्यर्थ आहे. Yes, एवढा that is- ज्ञान संपन्न माणूस शेवटी म्हणतो व्यर्थ आहे. That's what the devil told Adam and Eve, you will be like God. सैतान आदाम हवेला तेच बोलला ना की तुम्ही देवासारखे बनाल. They fell one level lower than animals त्यांना जनावरांपेक्षाही एक लेवल खाली गेल्यासारखं झालं. because animals don't go to hell. जनावर नरकात जात नाहीत. We went lower. त्याच्याही खाली गेलो आपण. माणूस एक तर नरक नाही तर स्वर्ग असं माणसाचा हिशोब आहे. Let us all look to God. मी काय म्हणतो, चला सगळ्यांनी प्रभूकडे बघूया. Let us return back to the tree of life. जीवनी झाडाकडे परत येऊया. The name itself नावच tells you what it contains. नावच सांगतं ना आपल्याला की त्याच्यात काय आहे. झाडाचं नाव, दोन झाडं, दोन्ही झाडांची नावं, त्या नावातनच कळतंय त्या झाडात काय आहे. The tree of life. जीवनी झाड म्हणजे त्यात जीवन आहे. Amen. आमेन. Come, let us worship the Lord. मग प्रभूची आराधना करूया. चला. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. हालेलुया. मेरे मन में तू हो विराज. हालेलुया. यीशु मेरे तू है Yes, Lord. बड़ा महान. ओ हालेलुया. मेरे मन में तू हो विराजमान. यीशु मेरे तू है बड़ा महान. यीशुआ 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 मेरे मन में समा. यीशुआ मेरे मन में समा. यीशुआ 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 मेरे
one thing. तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो. You know why God has so much of respect and love for the tree of life? तुम्हाला माहितीये जीवनी झाडासाठी देवाकडे एवढा आदर आणि प्रेम का आहे? Why he named it tree of life? का देवाने त्या झाडाला जीवनी झाड असं नाव दिलं? Because डू यू नो? कारण की the life comes only after resurrection. जीवन पुनरुत्थानानंतरच येतं बेटा. New life comes only after resurrection. नवीन जीवन पुनरुत्थानानंतरच येतं, The life मेल्यानंतर. that we have जे जीवन आपल्याकडे आहे is just a birth. तो केवळ एक जन्म आहे. New life comes only after resurrection. नवीन जीवन पुनरुत्थानानंतरच येतं. Jesus himself said, येशू स्वतः बोलले, I am the resurrection first and then the life. प्रथम मी पुनरुत्थान आहे, मग मी जीवन आहे. I am the resurrection and life. मी पुनरुत्थान पहिले आणि मग जीवन आहे. He didn't say I am life and then तो resurrection. असं नाही म्हणाला की पहिलं मी जीवन आणि मग मी पुनरुत्थान आहे. क्रम लक्षात घ्या. That life came because of ते resurrection. जीवन पुनरुत्थानातनं आलेलं आहे आणि पुनरुत्थान मेल्यावर येतं. And that's why God honors that tree of life. आणि म्हणून देव त्या जीवनी झाडाचा मान करतो. Because it cost the blood of his only begotten son. त्याच्या एकुलत्या एक पुत्राच्या रक्ताची किंमत द्यावी लागली आहे त्या पुनरुत्थानाला. पुनरुत्थान असं होत नाही. किंमत मोजली आहे स्वतःच्या Get that रक्ताची. tree of life, Jesus had to pay the price. ते जीवनी झाड घ्यायला येशूंना किंमत मोजायला लागलेली आहे. Thank you, Father. धन्यवाद देवा. Thank you, Master. धन्यवाद रबा खरावा शंदरू. I'm telling you, मी सांगतो ना, from today, आजपासून things will change in your life. गोष्टी तुझ्या जीवनात बदलतील. The more you get devoted to the tree of life, जेवढं जास्त तू जीवनी झाडाची आराधना the करशील, more life you will have, तेवढं जास्त तुला जीवन the more लाभेल. blessings you will have, तेवढे जास्त तुला the आशीर्वाद more मिळतील. peace you will have, तेवढी जास्त तुला शांती the more लाभेल. joy you will have, तेवढा जास्त तुला आनंद the मिळेल. more healing you will carry. तेवढं जास्त तुला आरोग्य मिळेल. Things will change in your life. गोष्टी तुझ्या जीवनात बदलतील. Today I'm going to pray आज मी प्रार्थना करणार for आहे all your needs तुमच्या सर्व गरजांसाठी. because there is power in this place. कारण या जागेत सामर्थ्य आलंय. You want healing? तुम्हाला आरोग्य You हवंय? want blessing? तुम्हाला आशीर्वाद You हवे? want a breakthrough? तुम्हाला नवीन सुरुवात हवी आहे? Come up in front, I will pray for you. इथे समोर या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. God is going to give you a आओ release. आगे आओ. देव तुम्हाला सुटका देणार But आहे. promise me पण मला वचन द्या, that you will go after the tree of life. मला एक वचन तुम्हा सगळ्यांकडून पाहिजे की तुम्ही जीवनी झाडाच्या मागे चालाल. That you will run after the tree of की life. तुम्ही जीवनी झाडाच्या मागे धावाल. असं एक वचन मला तुम्ही सर्वांनी द्या. That you will not be like Solomon, you will be like David. की तुम्ही सलमोनासारखे होणार नाही, तुम्ही दाविदासारखे बनाल. असं एक वचन मला तुमच्याकडून पाहिजे. Amen. आमेन. Faithful, विश्वासू, running after Jesus. इमानदार, येशूंच्या मागे धावणारा. You heard the testimony of Ajay. अजयची साक्ष तुम्ही ऐकली ना? Before he could get the flat, he started रिनोव्हेशन. the whole renovation. त्याचा तो फ्लॅट त्याच्या हातात येण्याही अगोदर त्याने फ्लॅट नवीन करायला सुरुवात केली. रिनोव्हेशन सुरू केलं, काम सुरू केलं. They said, what happens if your loan is rejected? आणि मग ते म्हणाले की तुमचं लोन जर नाही झालं, रिजेक्ट झालं, तर मग It's all a waste of your money. सगळं वाया जाईल ना. तुम्ही जे सगळं रिनोव्हेशन फ्लॅट मध्ये करताय ते वाया जाईल. See, but he trusted God. त्याने देवावर विश्वास ठेवला. You have to do something by faith विश्वासाने तू काहीतरी करायला पाहिजे ना रे. because faith honors God. कारण विश्वास देवाचा मान करतो रे. विश्वासाने तू स्वतः काहीतरी कर की. Thank you, Father. Are you ready? धन्यवाद. तयार We are आहात? going to pray for you. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. Maybe it's your job. कदाचित काही तुझी नोकरी, Maybe it's for your healing. काही तुझं आरोग्य, Whatever it जे is, असेल ते God will bless you. देव तुला आशीर्वाद देईल. God will give you a breakthrough. देव तुला नवीन सुरुवात देईल. Yes. हा, देईल. देव आहे तो देईल. But you promise that you will be after the tree of life. पण तुम्ही मला वचन द्या, तुम्ही जीवनी झाडामागे चालाल. असं मला वचन द्या. That तुम्ही your वचन. foundation will be the tree of life. तुमचा पाया जीवनी झाड असेल असं मला वचन पाहिजे तुमच्याकडनं. That your foundation will not be the tree of knowledge of good and evil. तुमचा पाया बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड नसणार असं मला सांगा. वचन द्या मला. Are you ready? तयार आहात? Loving Father, माझ्या प्रेमळ बापा, these are your children. ही सगळी तुझी मुलं आहेत. I spoke to them today. आज मी त्यांच्याशी परत एकदा बोललोय The importance of the tree of life आणि जीवनी झाडाचं महत्व मी त्यांना सांगितलं and how they should keep themselves away from the tree of knowledge. आणि कशा रीतीनं त्यांनी ज्ञानाच्या झाडापासून लांब राहावं हेही मी त्यांना सांगितलं. The world talks about knowledge. जग मात्र ज्ञानाविषयीच बोलतं की ज्ञान बढाओ, ज्ञान बढाओ, ज्ञान Yes, बटोरो. every second person is saying, gather knowledge, gather knowledge. प्रत्येक दुसरा माणूस या जगात असंच सांगतो की ज्ञान बढाओ, ज्ञान बटोरो, ज्ञान बढाओ. On one Facebook, फेसबुकवर एकदा
I saw a clip, मी एक क्लिप पाहिली. a man saying, एक मनुष्य सांगत होता, in a week at least read 3 books. आठवड्यातनं तुम्ही कमीत कमी 3 पुस्तकं वाचा म्हणे. I'm telling you, you will require eternity to know what God has built. अरे अनंत काळ लागेल तुला जाणून घ्यायला देवाने जे बांधलेलं आहे ते. In this 100 years, what you can learn? या 100 वर्षाच्या आयुष्यात तुला काय शिकायला मिळणार आहे? You will require many births. अनेक जन्म लागणार आहेत. देवाने निर्माण करून ठेवलेले आहेत. त्याचा Because this अभ्यास कर. world is created by God's knowledge. हे जग देवाच्या ज्ञानाने निर्माण झालंय. तू ताऱ्यांचा अभ्यास करतो. देव रोज एक नवीन तारा आणून ठेवेल आभाळात. मग किती How many अभ्यास stars करशील? you will study? किती ताऱ्यांचा अभ्यास करशील? देव दर दिवसाला 1 नाही 4 तारे आभाळात आणून ठेवेल. कधी तुझी डिग्री पूर्ण व्हायची? Say, कधी? yes, Huh? as much knowledge as you need, take it. जेवढं गरजेचं ज्ञान आहे तेवढं घेतलं बास झालं. But see that your foundation is the tree of life. पाया जीवनी झाड बनवा बेटा. शेवटी देव हा लागतोच. Because with all that knowledge, कारण त्या सगळ्या ज्ञानासकट one day you will say like Solomon, all is vanity. एके दिवशी शल्मोन राजासारखं नाही तर तुम्ही पण म्हणायला लागाल व्यर्थ आहे, व्यर्थ आहे, सगळं व्यर्थ आहे. Amen. हाँ. David never said all is vanity. दावीद नाही कधी बोलला असं की सगळं व्यर्थ आहे. No. नाही. Because कारण every day he was building an तो altar. रोज वेदी बांधायचा. प्रेज अँड वर्शिप त्याची रोज असायची. बंदा खलास हो गया प्रभु के पास आके आके. Lord, I pray for these people. प्रभू या लोकांसाठी मी प्रार्थना करतो. Lord, प्रभू I pray for these people, oh God. या लोकांसाठी मी प्रार्थना करतो देव बाप्पा. Oh God, प्रभू whatever their needs are, या लोकांच्या ज्या काही गरजा आहेत today you're going to meet them. आज त्या गरजा तू भागवणार आहेस. Father, देव बाप्पा they have come with a desire. एक इच्छा घेऊन हे लोक आलेत. You said delight in the Lord तू म्हणालास प्रभूत आनंद कर. and he will fulfill every desire of the heart. तो तुझ्या मनातल्या हृदयातल्या सर्व इच्छा पूर्ण करेल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Come, my Lord. माझ्या प्रभू ये. Touch their lives. या लोकांच्या जीवनाला स्पर्श कर. Every devil, सैतान I command you in the name of तुला मी Jesus. आज्ञा करतो येशूंच्या नावात. Leave my people सोड in माझ्या Jesus' name. लोकांना येशूंच्या नावात. They know the value of tree of life. या लोकांना जीवनी झाडाचं महत्व कळलंय. They Get know out. the value of the tree of या life. लोकांना जीवनी झाडाचं महत्व कळलंय. The tree of knowledge will not help them. ज्ञानाचं झाड त्यांना मदत करणार In नाही. the आज name त्यांना of Jesus. करणार. येशूंच्या In नावात. the name of Jesus. येशूंच्या नावात. Let a release in Jesus' name. एक सुटका येऊ दे. सुटका स्वीकारा In येशूंच्या the नावात. name of Jesus. येशूंच्या नावात सुटका स्वीकारा. With the power of the tree of life. जीवनी झाडाच्या सामर्थ्याने When you enter your home, जेव्हा तुम्ही तुमच्या घरी आज जाल the power will stay there. सामर्थ्य तुझ्या घरात राहील. Change will come there. एक बदल तुझ्या घरात येईल. Hope will be built एक there. आशा तुझ्या घरात बांधली जाईल. Anointing will be there. एक अभिषेक तुझ्या घरात येईल. Only the tree of life has the anointing. फक्त जीवनी झाडावरच अभिषेक आहे. The tree of the knowledge of good and evil has no anointing. बऱ्या आणि वाईटाच्या ज्ञान देणाऱ्या झाडात अभिषेक And if नाहीये. there is a change that has to happen, तो बदल व्हायला हवाय. only the tree of life will give it to you. फक्त जीवनी झाडच तो बदल देणार आहे. The more you build yourself on the tree of life, जेवढं जास्त तुम्ही जीवनी झाडावर स्वतःला बांधाल the more life you will have. तेवढं तुला जीवन मिळेल. तेवढं तुला जीवन That मिळेल. as you enter your home, की जसं तुम्ही तुमच्या घरात प्रवेश lives करा, will be changed. जीवन बदलतील. Atmosphere will change. घरचं वातावरण बदलेल. Situation will change. परिस्थिती बदलेल. Your children will change. तुमची मुलं Your बदलतील. spouse will change. तुमचा नवरा बायको Your बदलेल. boss will change. तुझा बॉस बदलेल. Your neighbor will change. तुझे शेजारी बदलतील. That is the power of शोधो. the tree of life. ते जीवनी झाडातलं सामर्थ्य आहे. Wherever David went, जिथे कुठे दावीद गेला he was always victorious. तो नेहमी विजयीच होता. He never lost a single war. एकही युद्ध तो हरला नाही. All because सगळं of एकाच the tree of कारणाने life. जीवनी झाड I जीवनी झाड. pray, touch these people मी now. प्रार्थना करतो या लोकांना तू आता स्पर्श कर. Give them blessings. त्यांना आशीर्वाद दे. Release blessings in their lives. त्यांचा आशीर्वाद मोकळे कर येशूंच्या नावात. Release healing in their life. आरोग्य त्यांच्या जीवनावर मोकळं कर. If you are sick now, जर तुम्ही आता आजारी असाल place your hand on that area. आपला हात त्या आजारी भागावर ठेवा. Whatever is the जो sickness, काही तुमचा आजार असेल Lord, I pray प्रभू now. मी आत्ताच्या आता प्रार्थना करतो Touch them now. या लोकांना आता स्पर्श कर. See, it's coming. बघा येत आहे His healing power is coming. त्याचं आरोग्याचं सामर्थ्य येत आहे. Bible says बायबल in म्हणतं Revelation chapter 2 verse 7, प्रकटीकरण 2 अध्याय 7 वचन its leaves are for the healing of the nations. त्या झाडाची पानं देशांच्या आरोग्यासाठी आहेत. Yes. Oh. Its leaves are for the healings of the जीवनी nations. झाडाची पानं देशांच्या आरोग्यासाठी आहेत.
Can it not heal you now? मग ती पानं तुला आरोग्य देणार नाहीत. The tree of life will heal you now. जीवन ही झाड तुला आता आरोग्य देईल. Be healed in Jesus' येशूच्या name. नावामध्ये वा. Be healed in your bodies in येशूच्या Jesus' name. नावात शारीरिक आरोग्य घ्या. Let that pain go. त्या वेदना जाऊ दे. Let that sickness तो go. आजार जाऊ दे. In the name of Jesus. येशूच्या नावात जाऊ In the दे. name of Jesus. येशूच्या नावात जाऊ In दे. the name of Jesus. येशूच्या नावात जाऊ दे. Let blessings be released in your life. आशीर्वाद तुझ्या जीवनावर मोकळे होऊ दे. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Give them life. त्यांना जीवन दे. Thank you, Jesus. धन्यवाद. I believe you have heard my माझा prayer. विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकलीस. In Jesus' name I pray. कारण येशूंच्याच नावात नेहमीप्रमाणे मागितली. Amen and amen. आमेन आमेन. Please take your seat देवाला धन्यवाद. and believe. कृपया सर्वांनी आपल्या जागेवरती जाऊन बसा आणि विश्वास ठेवा. विश्वास